नमस्कार. आजच्या आगळ्या वेगळ्या विषयावर आपण आज आलोय. तो म्हणजे एआय. जग बदलतंय आणि टेक्नॉलॉजी पण चेंज होते. ह्या बदलाच्या काळामध्ये एआयचा आज वापर कुठे होतोय, कसा होतोय? रील्स असो, यूट्यूब असो, कोणत्याही परिस्थितीत आज एआयची गरज आहे. मोबाईल उघडतो तर एक विषय येतो, तो म्हणजे एआय. हे एआयने केलंय, ते एआयने केलंय. म्हणजे केलंय तरी काय? आज आपल्यासोबत आहेत टेक्निकल मित्र, टेक मित्र आणि माझा मित्र आणि एआयचा मित्र, तो म्हणजे सुबोध. त्याला ओळखलं जातं एआय मित्र सुबोध. आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचा मी आभार मानतो. सुबोध, तुला येस. एआय मित्र, टेक मित्र म्हणून आज बरेच जण ओळखलं जातं. मी जेवढं तुला जाणतो 17-18 वर्ष, की तुझे टेक्नॉलॉजी मधला जो अनुभव आहे, तुझी जडणघडण आहे, ती थोडीशी प्रेक्षकांना आम्हाला ऐकायला आवडेल. की तू ह्या क्षेत्रात आलास कसा, हे चाललंय कसं, आणि हे एआय जे आत्ताचा फॅड आहे का, त्याची खरोखर गरज कुणाला आणि कशी असेल? बरोबर आहे. एक बेसिक सांगतो. म्हणजे आता ऍक्च्युली माझा बॅकग्राऊंड असा चाळीतला आहे समजा, आणि एक क्युरियस पोरांमधला, की बाबा काहीतरी नवीन शिकण्याची मला नेहमी पहिल्यापासून इच्छा होती. सो मी माझं एज्युकेशन जे आहे ते मी IT मधून केलं, ग्रॅज्युएशन. आणि बेसिकली टेक्नॉलॉजी हा विषय, कम्प्युटर हा विषय माझा पहिल्या शाळेपासूनच आवडता होता, की मला कम्प्युटरमध्ये काहीतरी करायचं आहे. सो त्यातून मी शिकत गेलो, नवीन गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर मग मी माझं एज्युकेशन कंप्लीट केलं, 3 वर्ष जॉब केला डेव्हलपर म्हणून. आणि डेव्हलपर म्हणजे कसं आहे, आम्हाला रोज नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागायचे. तो त्या अँगलने मी नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो. त्यातून मला कळालं की आता यातून माझी नीड पूर्ण होणार नाही. म्हणजे जॉब करून मी जगाची नीड सॅटिस्फाय करू शकत नाही, मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, म्हणून मी बिझनेसमध्ये आलो. आणि ते पण मी टेक्नॉलॉजी रिलेटेडच सॉफ्टवेअरचा बिझनेस चालू केला. आता सॉफ्टवेअरच्या बिझनेसमध्ये मी गेली जवळपास आता 15 वर्ष आहे. आणि मी स्वतः डेव्हलपर असल्यामुळे काय बनतंय मार्केटमध्ये, की काय नवीन गोष्टी घडतायत याची मला नेहमीच उत्सुकता असायची. आणि त्यातून एआय हा विषय येतोय मार्केटमध्ये हे मला खूप अगोदरपासून माहिती होतं. कारण की जवळपास आपण असं म्हणतो की आता एआय लोकांना ChatGPT आल्यापासून समजायला लागलंय. पण गेली 15-20 वर्ष, जवळपास 15 वर्ष तरी मिनिमम तुम्हाला सांगतो, की आपण सगळेजण एआय वापरतोय कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्टफोन्स आहेत त्या सगळ्यांनी एआय वापरलेला आहे असं म्हणू शकतो. लोकांना असं वाटतं की एआय आता आलेलं आहे. सो या विषयावर मला काहीतरी करायचं होतं, काहीतरी नवीन घडवायचं होतं. सो बऱ्याच लोकांना जेव्हा नवीन गोष्टी किंवा नवीन बदल मार्केटमध्ये येतात, तेव्हा बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. मग ते प्रश्न सोप्या पद्धतीने लोकांसमोर कसे आपण उलगडून दाखवू शकतो, किंवा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एवढी ताकद आहे. जसं आपण आता मी 90s पाहिलं, आता तू पण 90s पाहिलेलं आहेस, बरोबर ना? म्हणजे आपण असा काळ बघितलाय की ज्या काळामध्ये मोबाईल्स नव्हतं ना, काहीच नव्हतं. म्हणजे टीव्ही, कलर टीव्ही पण आपल्याला काहीतरी एकदम प्रिशियस वाटायचं. तो काळ पण पाहिलेला आहे. त्यानंतर मोबाईल आले, मोबाईलमुळे घडलेले बदल आपल्याला समजले. आता त्या कम्प्युटर पण त्याच काळामध्ये जवळपास आपण म्हणू शकतो त्यावेळेला आले होते. त्यात तो एक बदल आपल्या मार्केटमध्ये होता. तिथून आता एआय आलेला आहे. आता एआयमुळे ज्या पद्धतीने जग बदलतंय, ज्या गोष्टी सोप्या होत आहेत, हे कॉमन माणूस असेल, एखादा उद्योजक असेल, एखादा विद्यार्थी असेल, ते कसं वापरू शकतो, कसं ॲडॉप्ट करू शकतो, ह्या अँगलने लोकांमध्ये एक अवेअरनेस व्हावा म्हणून आपण एआय मित्राचा कॉन्सेप्ट चालू केला, की जास्तीत जास्त लोकांनी एआय शिकावं. कारण आता असं आहे ना, की असं खूप मोठमोठे उद्योजक जे आहेत, जे आता जग चालवतात असं म्हणू शकतो, बिल गेट्स आहे, एलॉन मस्क आहे. बिल गेट्सचं एक वाक्य आहे, ते म्हणतात की पुढच्या 10 वर्षानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते जवळपास आठवड्यातले सगळे दिवस काम करायला माणूस फक्त 2च दिवस काम करेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बाबा 5 दिवस आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करतोय आणि माणूस फक्त 2च दिवस काम करतोय. तर एलॉन मस्कचं एक स्टेटमेंट आहे की 2030 मध्ये जर आपण जगाचा ब्रेन एकत्र केला, पूर्ण सगळी माणसं एकत्र केली, सगळ्यांचा ब्रेन आपण एकत्र केला, तर त्यांना सुद्धा एआय हरवू शकतो. म्हणजे एवढं ते सुपर पॉवर होणार आहे. जर असं काहीतरी एक टूल आपल्या हातामध्ये येत आहे, तर त्याला प्रॉपरली यूज करणं, हे कसं करू शकतात लोक, या अँगलने त्यांना एज्युकेट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण हा एआय मित्राचा कॉन्सेप्ट चालू केला. मी बोललो तुला एआय सुबोध, एआय मित्र सुबोध काय? एआय मित्र म्हणजे काय म्हणायचंय? म्हणजे मित्र काय सांगतोय? नाही तर कसं आहे की बेसिकली आता एक तुम्हाला एकदम सिंपल गोष्टी सांगतो. तर समजा फॉर एक्झाम्पल तर लोक ChatGPT वापरतात, त्याचं चांगल्या पद्धतीने कसं वापर करायचा. म्हणजे ओके, मित्र म्हणून सांगायचा विचार हा मी मित्र म्हणून सांगण्याचा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, की बाबा आता तुम्ही कुठली गोष्ट, आता जेमिनाय वापरताय समजा फॉर एक्झाम्पल, जेमिनाय तुम्ही ब्युटिफुली कसं वापरू शकता. एक साधी गृहिणी जरी घेतली आपण, तर गृहिणी तिच्या घरामध्ये कसा वापर करू शकते. एक विद्यार्थी घेतला, तर आता असं म्हणतात की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नाही दिला पाहिजे, पण आता एआय वापरायचं म्हटलं की मुलांच्या हातात मोबाईल द्यावाच लागणार आहे. म्हणजे तुला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. म्हणजे पूर्वी म्हणजे आपल्या काळामध्ये आपण जेव्हा शिकायचो ना, तेव्हा असं म्हणायचे की माझा मुलगा डॉक्टर होणार, माझा मुलगा इंजिनियर होणार, एक फिक्स होतं, पोलीस होणार किंवा मिलिटरीमध्ये जाणार. आत्ता असं आहे ना, की पुढच्या 10 वर्षांनी माझा मुलगा कुठल्या जॉबला असेल हे मला माहीत नाहीये. म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होतो किंवा मी जेव्हा शिकत होतो, तेव्हा मार्केटमध्ये फेसबुक येईल आणि फेसबुकमध्ये माझा मुलगा जॉबला लागेल लोकांना माहीत नव्हतं.
किंवा आता पुढे जाऊन AI येईल, AI मध्ये माझा मुलगा काम करेल, लोकांना माहित नव्हतं. मग आता डिफाईन्ड असं करिअर नाही राहिलेलं आहे. आणि प्रत्येक इंडस्ट्री आता AI मुळे बदलते ना, तर तो बदल अडॉप्ट कसा करायचा? कारण आता हे आपण असं नाही म्हणू शकत की आता मी नाही करणार, कारण हा बदल नको आहे मला. मार्केट पहिल्यापासून बदलत आलेलं आहे. तुम्ही जर बघितलं, बदल हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे पूर्वी कम्प्युटर्स आले तेव्हाही लोकांनी त्यांना रिजेक्ट केलं होतं की कम्प्युटर आले की बाबा ही ट्रेडिशनल कामं संपतील, लोकांचे जॉब जातील. पण ज्या लोकांनी कम्प्युटर अडॉप्ट केले, जे शिकले ते लोक पुढे गेले, जे लोक नाही शिकले ते लोक मागे राहिले. जेव्हा मशीन्स आल्या होत्या, जेव्हा यंत्र आली होती, यंत्रयुग जेव्हा आलं होतं, त्यावेळेला पण माणसाची जी बेसिक कामं होती ती ऑटोमॅटिक संपली होती, राईट. पण ज्या लोकांनी मशीन्स अडॉप्ट केल्या, त्या कंपन्या, ज्या इंडस्ट्रीज पुढे गेल्या. तर असंच आत्ता असं हे जग आहे ना, हे AIच आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता जर AI शिकताय तरच तुम्ही जगामध्ये पुढे राहणार. नाहीतर मग पुढे काही वर्षानंतर असं होईल ना, जर तुम्ही AI वापरत नाही, तुमचा कॉम्पिटिटर वापरतो, तर कॉम्पिटिटर तुमच्या पुढे निघून जाईल. तुम्ही जॉबला आहात, तुम्ही AI वापरत नाही, तुमचा जो कलिग आहे तो वापरतोय, तर तो तुमच्या पुढे निघून जाईल. असं म्हणजे आता AI अडॉप्ट करणे ही काळाची गरज बनलेली आहे. कारण जगातल्या, आता मी रिसेंटली एक सर्वे वाचला, जगातल्या 96% इंडस्ट्रीजने, म्हणजे कंपनीजने आता AI कुठल्या ना कुठल्या माध्यमातून वापरायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता हे अडॉप्शन कंपल्सरीच आहे. आणि हेच मित्रत्वाने, आता मित्र म्हटलं की आपल्याला एक हक्क येतो की तुम्ही हक्काने मला विचारू शकता, मी तुमच्याशी बोलू शकतो. हो, तर त्या हिशोबाने आपण त्याचं AI मित्र हे नाव ठेवलं की जेणेकरून बाबा जास्तीत जास्त लोकांनी आपल्याशी अप्रोच करावा, जास्तीत जास्त लोकांनी शिकावा. आणि मुळात मला असं वाटतं की एक नवीन प्रश्न मला काहीतरी नवीन शिकवून जातो. म्हणजे मला कुठेतरी एखादा प्रश्न विचारतो की बाबा हे कसं करायचं, आणि कदाचित आता मी स्वतः AI रोबोट नाही आहे, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती असतील असं नाही आहे, पण ज्या मला ॲटलिस्ट माहीत नाही त्या मी नव्याने शिकतो, आणि मी त्यांना शिकवण्याच्या निमित्ताने मी शिकतो आणि त्यांना शिकवतो. त्यामुळे ते एक मित्रत्वाचं नातं निर्माण व्हावं म्हणून आपण ते AI मित्र नावाने केलेलं आहे. असं आहे. तू माझा मित्र तर आहे, मला अभिमान आहे. हां हां. तो अजून बऱ्याचशा संस्थांसोबत पण जोडला गेलायस, तर बरंच MBC असेल किंवा अजून बऱ्याचशा विषयावर तू आहेस, तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रेक्षकांना देशील तर? येस. बेसिकली कसं आहे की आता तू जर ऑब्झर्व केलं असेल, आता तू माझ्यावर बरेच वर्ष आहेस, तुला माहिती आहे की माझ्या आयुष्याचा प्रिन्सिपलच कॉन्ट्रीब्युशन आहे, की लोकांच्या आयुष्यामध्ये योगदान करणं. तर त्या अनुषंगाने जे करता येईल ना, ते मी त्याच पॅटर्नवर करत गेलेलो आहे. तसं बघितलंच तर आता मी स्वराज्य कंपनी जेव्हा स्थापन केली होती, IT कंपनीजमध्ये बऱ्याच प्रॉब्लेम्स असतात, किंवा ते बऱ्याच ट्रान्सपरन्सी कमी असते त्या लोकांमध्ये, म्हणजे लुटलं जातं समोरच्याला असं म्हणायचे. तर ते ट्रान्सपरन्सी मेंटेन राहावी म्हणून मी स्वराज इन्फोटेक नावाची कंपनी चालू केली, जी सॉफ्टवेअर कंपनी होती आपली. त्यानंतर मी त्यातूनच शोध नावाचं एक पोर्टल चालू केलं होतं, जे ह्युमन सर्च इंजिन होतं, की बाबा जे ॲक्सिडेंट विक्टिम्स असतात त्यांना शोधण्यासाठी ते पोर्टल केलं गेलं होतं. त्याला DG संजय बर्वे यांच्याकडून आम्हाला अवॉर्डसुद्धा मिळाला होता. रेल्वे पोलीसमध्ये त्याचं बरंच नाव झालं होतं. बऱ्याच प्लॅटफॉर्म्स रेल्वे स्टेशनच्या आपलं पोस्टर लागलं होतं. सो ते आपल्या कंपनी थ्रू, समजा इनडायरेक्टली माझ्या थ्रू ते झालं होतं. त्यानंतर मग आपण MBC चालू केलं. आता MBC म्हणजे काय, की महाराष्ट्रातील उद्योजकांचा ग्रुप आहे, की ज्याच्यामध्ये सगळे उद्योजक एकत्र येऊन एकमेकांना बिझनेस शेअर करणं असेल, नॉलेज शेअर करणं असेल. अगेन त्याचा पण एक प्रिन्सिपल बेसिकच आहे की कॉन्ट्रीब्युशन, एकमेकांच्या आयुष्यामध्ये योगदान करणं. तर त्या संस्थेमध्ये आता मी CTO म्हणून काम करतो. म्हणजे तिथले जे काय बॅकएंडला टेक्नॉलॉजी चालते ते कंप्लीट सांभाळण्याचं काम माझ्याकडे आहे. त्यानंतर आम्ही एक येताव नावाचं ॲप्लिकेशन, झॅपॲप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनीचा मी डायरेक्टर आहे स्वतः. त्याच्यामध्ये येताव नावाचं ॲप्लिकेशन आहे. म्हणजे आता तर कोकणामध्ये जाणारे जे लोक असतात, आता त्यांना गाड्या मिळत नाहीत समजा, किंवा गाड्यांचे खूप इश्यूज असतात सणाला वगैरे वगैरे, तर कार पुलिंग करून तुम्ही एकत्र जावं, या अनुषंगाने आम्ही ते त्यावेळेला केलं होतं. असं आहे. पण काही निमित्ताने आम्हाला ते थोडं बदलावं लागल्यानंतर आम्ही सिंधुदुर्गात सध्या ते चालवतोय. आणि रिक्षा चालकांना जास्तीत जास्त कस्टमर्स कसे मिळतील आणि कस्टमरला स्वस्त रिक्षा कशा मिळतील सिंधुदुर्गामध्ये, या अनुषंगाने सध्या येताव चालतं. आणि याचंही बरंच कौतुक झालंय. बऱ्याच न्यूजपेपरमध्ये, बऱ्याच न्यूज चॅनल्सला ते कव्हर केलं गेलं होतं. सो त्या अँगलने अगेन इट इज पार्ट ऑफ अ कॉन्ट्रीब्युशन. त्या ॲप्लिकेशनमधून आम्ही काय प्रॅक्टिकल तसं काही कमवत नाही आहे. आणि आता तुम्ही टेक IT इझियर समजा, आपला एक जुना एक कॉन्सेप्ट होता की ज्याच्यामध्ये मी टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन कसा चांगला यूज करू शकतो याच्यावर ही 2017 मी चालू केलं होतं. 2015 पासून मी ट्रेनिंग्समध्ये उतरलो. 17 मी ते चालू केलं होतं की बाबा आपण जास्तीत जास्त चांगला स्मार्टफोन कसा वापरू शकतो. त्याच्यावर पण मी प्रॅक्टिकल वर्कशॉप्स घ्यायचो, उद्योजकांवर घ्यायचो, नॉर्मल पब्लिकवर घ्यायचो. आणि त्यानंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ट्रेंड असल्यामुळे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लोकांपर्यंत पोहोचावं त्या अँगलने काम करतोय. तो असा एक थोडक्यात प्रवास. अशा वेगवेगळ्या संस्थांशी मी निगडीत आहे. एक आयलीड म्हणून कंपनी आहे आपली. आयलीडमध्ये मी ट्रेनिंग पार्टनर आहे. स्पेसिफिकली आयलीड ही उद्योजकांवर ट्रेनिंग घेणं असेल, कॉर्पोरेटमध्ये ट्रेनिंग घेणं असेल, त्यांनी आतापर्यंत बरेच पोलीस डिपार्टमेंट असेल, गव्हर्नमेंटच्या बऱ्याच कंपनीज सगळ्या, परत त्याच्या व्यतिरिक्त कॉर्पोरेटमध्ये त्यांनी बरेचसे ट्रेनिंग्स आतापर्यंत घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पण मी एक कोर टीम मेंबर आहे. आणि तिथे पण मी टेक्नॉलॉजी या विषयावर मी सेशन्स घेतो. म्हणजे तर माझा तो कोर पाहिलास तर मी फक्त टेक्नॉलॉजी
शी रिलेटेड ज्या गोष्टी असतील आणि त्यातून समाजामध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं त्याच्यावर मी आतापर्यंत काम करतोय. तू AI मित्र सुबोध आहेस. हां. सुबोध, विषय सुरुवातच करतोयस. आता तू तुझा प्रवास सांगितलास. आता आहे मला तुला उद्योजकांचा जो प्रश्न आहे की उद्योजक हा आहे कोण 50शीला आहे, 40शीला आहे, 30शीला आहे, 25-30चा मुलगा एक शिकू शकतो. बरोबर. 40-50च्या वर्गामध्ये असलेला उद्योजक याच्यात खूप कन्फ्युजन आहे. त्याला माणूस ठेवावा का, त्याने काय करावं, त्याने शिकावं का, शिकल्याने त्याला काय होऊ शकतं, हे पण खूप मोठे कन्फ्युजन आहेत आजकाल. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यावर काय त्यांना उद्योजकांना सांगशील? आता बेसिकली कसं आहे ना, म्हणजे आता जर मार्केट बदलतंय तर उद्योजकांनी बदलणं गरजेचं आहे. ओके. आता मुळात असं म्हणतात की उद्योजक तो नसतो की जो स्वतः करेल आणि ते एक्झिक्यूट होईल, असं नसतं. तर उद्योजक समोरच्याकडून काम करून घेतो. पण मुळात अशा गोष्टी मार्केटमध्ये आहेत याचाच अवेअरनेस त्याच्याकडे नसेल तर तो मुळातच करू शकणार नाहीये. त्यामुळे हा जो बदल घडतोय ना मार्केटमध्ये, आता तुम्ही आता बऱ्याच कंपनीज बघत असाल. तुम्ही आता ईमेल्स, आता नॉर्मल आपण एकदम बेसिक पासून जाऊया. चलो, आता आपल्या कंपनीमध्ये आपल्याला ईमेल्स येतात समजा. कुठल्या वर्गाला तू संदेश देऊ शकतोस? हा कुठलाही, आता तुम्ही एकदम बेसिक जो एक नॉर्मल छोटा SME असेल तिथून ते कॉर्पोरेट पर्यंत प्रत्येक उद्योजकाला ईमेल्स येतातच आपल्याला. आणि त्या ईमेलमध्ये प्रत्येक प्रकारचे ईमेल असतात. जसं तुम्ही आता तुमचं समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या कस्टमरचा ईमेल आला, तो कंप्लेंट असू शकतो किंवा काही असू शकतो, किंवा तो कुठे रिक्वेस्ट करत असेल, किंवा तुम्हाला एखाद्या अपॉइंटमेंट करायची एखाद्या एम्प्लॉईची, अशा बऱ्याच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्ही ईमेल वापरू शकता. सो या वेळेला तो ईमेल ड्राफ्ट कसा करायचा, ओके, हे पूर्वी आपल्याला विचार करावा लागायचा. म्हणजे बेसिकपासून, किंवा मी एखादी नेटवरची टेम्पलेट शोधून गुगलवर जाऊन मला शोधावी लागायची, त्यातली मला फायनल करावी लागायची आणि मला आणावी लागायची. पण मुळात आत्ता असं आहे ना की आता आपण ChatGPTला किंवा जेमिनीला फक्त एक प्रॉम्प्ट टाकला, त्याला प्रॉम्प्ट म्हणतो आपण, जे कमांड टाकतो त्याला प्रॉम्प्ट म्हणतो. तो प्रॉम्प्ट टाकला ना तरीही मला ते एका जागी सगळ्या गोष्टींचं उत्तर देतं. म्हणजे गुगल शब्दाचा अर्थच असा आहे, गुगल ॲक्च्युली अपभ्रंश आहे, तो ॲक्च्युली गुगॉल हा शब्द आहे. तर गुगॉलचा अर्थ असा होतो की एकावर 100 शून्य. म्हणजे त्यांचं ब्रीदवाक्य असं होतं की आम्ही तुम्हाला एवढे रिझल्ट आणून देऊ की एकावर 100 शून्य एवढे रिझल्ट तुम्हाला प्रत्येक सर्चला आणून देऊ असं. पण तेवढे लोकांकडे पेशन्स नाही आहेत. म्हणजे मी नेहमी असं गमतीने पण म्हणतो की माणूस पहिल्यावरून दुसऱ्या पेजवर पण कधी गेला नसेल, किंवा पहिल्या काय 2-3 लिंकच्या वरती पण गेला नसेल, एवढे पेशन्स लोकांचे संपलेले आहेत. तर अशा वेळेला या चॅटबॉट्सने काय केलं, शोधून काढलं की लोकांचा वीक पॉईंट काय. त्यांना रेडीमेड आन्सर्स पाहिजेत, बरोबर ना. मग रेडीमेड आन्सर पाहिजे म्हणून मग ChatGPT, जेमिनी आता हे फेमस व्हायला लागले, बरोबर ना. मग या बेसिक गोष्टींसाठी म्हणजे मी तर एवढं असं ट्राय केलेलं आहे ना, मी माझ्याकडून एकदम परफेक्ट गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न केला, किंवा मी एखादा एक फॉर्मॅट लिहिला स्वतःहून विचार करून वगैरे शांतपणे, आणि तो मी समजा ChatGPTला दिला, मी तो जेमिनीला दिला, तर जेमिनी त्याला मला ब्युटिफिकेशन करून देतो. मग त्याच्यामध्ये पण मला काहीतरी चांगलं करून देतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची एफिशियन्सी कशी वाढवायची हे या AIला खूप चांगलं माहिती आहे. मग हे तुम्ही कुठे वापरू शकता, प्रत्येक ठिकाणी वापरू शकता. म्हणजे मी स्वतः तो बिलीव्ह नाही करणार. असं म्हणतात की आपण टेक्नॉलॉजी स्लेव नसलो पाहिजे, म्हणजे आपण गुलाम नसलो पाहिजे, आणि मी कधीच नसतो. म्हणजे मला कितपत वापरायचं आहे खूप चांगलं माहिती आहे, आणि एफिशियंटली कसं वापरायचं खूप चांगलं माहिती आहे, आणि तेच मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. ChatGPTमध्ये एक बेसिक कॉन्सेप्ट आहे व्हॉइस चॅटचा. ओके, व्हॉइस चॅटमध्ये काय असतं ना की त्याची तू गप्पा मारू शकतोस. तर मी काय केलंय, म्हणजे प्रत्येक उद्योजकाने हे केलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं माहिती आहे की मी एखादा प्रॉम्प्ट टाकला, मी एखादा कमांड टाकली आणि तो मला उत्तर देतो, तर त्याचं उत्तर सगळं बरोबर आहे, तर असं नसतं. त्याला आता समजा फॉर एक्झाम्पल तुझा एक बिझनेस आहे, आता मॅक स्टुडिओ आपला बिझनेस आहे समजा. आता मॅक स्टुडिओ सारखे काही स्टुडिओ आता मार्केटमध्ये असतीलच ना. मग मॅक स्टुडिओ कसा काम करतो हे ChatGPTला नाही माहिती. मग तू एखादा प्रश्न त्याला स्टुडिओबद्दल विचारशील तर तुला तो जनरलाइज उत्तर देईल. पण जर तू त्याला ट्रेन केलास व्यवस्थित, ChatGPTला किंवा जेमिनीला तू ट्रेन केलास आणि मग त्याला प्रश्न विचारलास ना, तर तुला मिळणारी उत्तरं जी असतात ना ती कस्टमाइज असतात. ओके, हे उद्योजकांना माहीत नाही. मग ही बेसिक अवेअरनेस मग तुम्ही अजून कुठे वापरू शकता, तुम्ही मार्केटिंगमध्ये वापरू शकता, तुम्ही व्हिडिओ जनरेशनमध्ये वापरू शकता, तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंगला वापरू शकता, तुम्ही तुमचं काम अजून एफिशियंटली करून घेण्यासाठी वापरू शकता. प्रत्येक गोष्ट, आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती सोपी करण्यासाठी तुम्हाला AI आहे सध्या. त्यामुळे आता कसं आहे ना की समजा मला पूर्वी, आता एक्झाम्पल, आता माझे एक MBC आहे फॉर एक्झाम्पल, MBCचा इव्हेंट असेल तर स्पॉन्सरशिप लेटर बनवायला मला पूर्वी 2-3 तास ड्राफ्ट करायला लागायचे. आता मी एका कमांडमध्ये 1 मिनिटात ते लेटर बनवून देऊ शकतो कोणालाही. म्हणजे एवढं मी त्याला ट्रेन करून ठेवलेलं आहे. म्हणजे जर माझा दिवसात एवढा वेळ वाचत असेल समजा, तर मग डेफिनेटली मी तो माझा प्रोडक्टिव्ह वेळ दुसरीकडे वापरू शकतो. आणि दुसरीकडे वापरू शकतो तर म्हणजे काय, मी थोडंसं माझा प्रॉफिट मॅक्सिमाइज करतोय. सो इन दॅट तुम्ही तुमच्या बेसिक गोष्टींवर अडकून राहण्यापेक्षा जर तुम्हाला ॲडव्हान्स व्हायचं असेल ना, तर AI वापरलं गेलं पाहिजे. ते तुम्ही वापरा किंवा स्टाफने वापरा, पण ॲटलिस्ट ते वापरायचं कसं, त्यात काय होतं ना हे तरी उद्योजकांना माहिती असलं पाहिजे. आता उद्या असं होणार ना, आता असं झालं की AIचे रिझल्ट्स आणि नॉर्मल रिझल्टमध्ये जास्त फरक दिसत नाही आहे लोकांना.
त्यामुळे त्या उद्योजकाला बेसिक तरी माहिती पाहिजे की बाबा AI मधून अशा गोष्टी घडतात. जसं तू सांगितलंस की लेटर आपण ड्राफ्ट करू शकतो, तर असे अजून 2-3 प्रकार कुठले असू शकतात उद्योजकांनी कमी काम होईल, वेळ वाचेल? नाही, भरपूर आहेत. आता मी तुला सिंपल सांगतो. आता माझा फॉर एक्झाम्पल आता माझ्या कंपनीसाठी मी त्याला ट्रेन करून ठेवलेलं आहे. आता उद्या माझ्याकडे कोणीतरी इंटरव्ह्यूला मुलगा येणार आहे, तर बऱ्याच वेळा आता कसं आहे, आता मी तो इंटरव्ह्यूला येईपर्यंत माझी कामं चालू असतात, त्याला काय विचारायचं आहे मला बऱ्याच वेळा माहीत नसतं. हे बेसिक उद्योजकांचा प्रॉब्लेम आहे. तर मी त्याला असा ट्रेन करून ठेवला आहे, मी त्याला फक्त सांगितलं की मला ॲडमिनच्या पोस्टसाठी प्रश्न पाहिजे असं आहे, तर तो मला प्रश्न पण बनवून देतो, त्याचे मला तो उत्तर पण देऊ शकतो की काय उत्तर एक्सपेक्टेड आहे तुला, किंवा तू काय घेतली पाहिजेस लोकांकडून. किंवा आता समजा मला आता ॲडमिनसाठी मला SOP पाहिजे, म्हणजे आपण जे आता बनवतो आपल्या ऑफिसमध्ये, तर त्यावेळेला काय होतं ना की आपल्या जनरली SMEsमध्ये जो ॲडमिन असतो तो चहा बनवतो, समजा ॲडमिन असतो तोच शटर उघडतो, असंच असतं बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये. तर या केसमध्ये ॲडमिनची बेसिक SOP आपल्याला माहितीच नसते की त्याने काय केलं पाहिजे. आणि मुळात हा चॅलेंज आहे, हा टेक्नॉलॉजी बरोबरचा पण आहे आणि हा माणसांबरोबरचा पण आहे. आपण अपेक्षा क्लिअर करत नाही. अनलेस यू क्लिअर युअर एक्सपेक्टेशन्स, तर लोकांना कळणार की तुम्ही काय करायचं एक्झॅक्टली. मग SOP मध्ये काय आलं पाहिजे, एक्झॅक्टली ॲडमिनने काय काम केलं पाहिजे आपल्या कंपनीच्या हिशोबाने, ते पण तुम्हाला AI देऊ शकतो. म्हणजे जवळजवळ तो HRच तयार करून देतो सगळं. HRचं काम कमीच झालं. HRची सगळी कामं, तुमच्या कन्सल्टंटची सगळी कामं तो करू शकतो. फायनान्सचे तुमचे सगळे डिसिजन्समध्ये तुम्हाला मदत करू शकतो. हेल्थ, फायनान्स बद्दल काय सांगतो, फायनान्स मध्ये कसं मॅच करणार? आता मी रिसेंटली रील टाकलं होतं किंवा तुम्ही त्याला एक फायनान्शियल ॲडवायझर बनवा. आता हे पण बरेच लोक करत नाहीत आपले, म्हणजे लोकांना माहीत नसतं की प्रॉम्प्ट लिहिताना आपल्याला कसं असतं ना, शाळेपासून आपल्याला एक गोष्ट खूप आवडते, एका वाक्यात उत्तर आहे, गाड्याला लागा भरा, बरोबर ना, म्हणजे सोपं असतं, पटकन होतं, राईट. सो प्रॉम्प्ट जे असतात ना, ते प्रॉम्प्ट ज्या डिटेलमध्ये लिहिलेले जातात आणि प्रॉम्प्टमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली अपेक्षित काय आहे किंवा तुमचा बेस काय आहे, तुम्ही कशासाठी तो प्रॉम्प्ट लिहिताय समजा, किंवा त्याने कुठल्या पद्धतीने विचार केला पाहिजे, त्याला आपण रोल म्हणतो. प्रॉम्प्टच्या भाषेमध्ये त्याला रोल म्हणतो. रोल म्हणजे काय, त्याच्याकडून समजा आता मी SOP बनवून घेतोय, तर त्याला मी HR बनवेन. त्याच्याकडून समजा मी आता एखाद्या फायनान्शियल ॲडवाईस घेतोय, काहीतरी असतं फायनान्शियल ॲडवाईस, तर त्याला मी फायनान्शियल ॲडवायझर बनवेन. असं त्याला रोल असाइन केला ना, तो त्या सेगमेंटमध्ये विचार करायला लागतो. हे बरेच लोक नाही वापरत. आता बऱ्याच वेळेला काय होतं ना, अजून एक चॅलेंज याच्यातलं सांगतो काय, की लोकांना असं वाटतं की मला इंग्लिशच आलं पाहिजे. ओके, आता प्रत्येकजण इंग्लिशमध्ये तेवढा फ्लुएंट नसतो समजा, की तो नाही बोलू शकत तेवढा फ्लुएंटली. आपण जसं मराठीत बोलतो ना, कसा आहेस, KS आहे, जसं आपण व्हॉट्सअपवर टाईप करतो, तसं जरी तुम्ही टाईप केलं ChatGPTवर, जेमिनीवर, तरी पण त्याला समजतं व्यवस्थित. तुम्हाला बेसिक फॉर्मॅट माहिती पाहिजे की मला काय पाहिजे, म्हणजे मला अपेक्षित काय, मला एंड रिझल्ट काय. ChatGPTला सगळं नाही समजत, हा लोकांचा भ्रम आहे. ओके, आपल्याला असं वाटतं की आपण त्याला प्रश्न विचारला की तुम्हाला उत्तर दिलं, तर त्याला सगळं नाही समजत. त्याला व्यवस्थित सांगावं लागतं की तुम्हाला काय पाहिजे आणि तुमच्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे, तरच तो तुम्हाला सांगू शकतो. हे जरी वापरायला सुरुवात केलं ना, तर तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आजच्या डेटला. म्हणजे तुम्ही तुमचा जो वेळ जातो प्रत्येक गोष्टीवर, समजा आता एखाद्या कस्टमरने तुमच्या एका नाराजीचा ईमेल टाकला असेल, आता त्याला कसा रिप्लाय करू मी, तर ते पण तेवढा कॉपी करून तुम्ही ChatGPTला टाकलात किंवा तुम्ही डायरेक्ट आता जेमिनामध्ये, पण जेमिना बाय डिफॉल्ट इंटिग्रेटेड पण येतं आपल्या गुगलमध्ये किंवा जीमेलमध्ये येतं समजा. सो तुम्ही त्याला फक्त तो प्रॉम्प्ट टाकलात की त्या कॉपी करून टाकला, त्याला सांगितलं की कस्टमरने मला हा मेल टाकलाय आणि मला असं असं वाटतंय, मे बी आमचं असं झालेलं आहे, तर मला त्याला एक सॉरीचा रिप्लाय द्यायचा आहे फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला प्लीज बनवून दे. मराठीत टाकलं तरी चालेल, म्हणजे असं काही त्याला इंग्लिशमध्ये असं नाही. तो तुम्हाला त्या ईमेलला वाचून तुम्हाला तो व्यवस्थित रिप्लाय बनवून देईल आणि तो कॉपी पेस्ट करून टाका. पण ॲटलिस्ट एकदा तरी वाचा त्याने काय लिहिलं आहे ते. डायरेक्ट कॉपी पेस्ट करण्याच्या ऐवजी एकदा वाचायचं. बट त्याने काय होतं ना, की समोरच्याकडे पण खूप चांगला मेसेज जातो आणि हे बऱ्याच ठिकाणी वापरतो आम्ही. म्हणजे तुम्हाला टेम्पलेट्स बनवायचे व्हॉट्सअपवर मार्केटिंगच्या समजा असतील, किंवा तुम्हाला कस्टमरचे रिप्लायज बनवायचे असतील, कस्टमर हे बोलला तर काय बोलायचं याच्यावर असेल, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि खूप जबरदस्त पद्धतीने तुम्हाला आन्सर मिळतं. मी स्वतः, म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की मी खूप वेळा असा प्रयत्न केला की मी चांगलं लिहिलंय, मला असं वाटलं की आता माझं 100% झालेलं आहे आणि मी ते ChatGPTला दिलंय, तर त्याच्यापेक्षाही चांगलं त्याने मला बनवून दिलेलं आहे. सो यू कॅन सी की तुम्ही कुठल्या लेवलला, कॉर्पोरेट लेवलला तुम्ही त्याचं काम करू शकता. तर हे सगळं करण्यासाठी उद्योजकांना बेसिक तरी नॉलेज कसं वापरायचं हे माहिती असलं पाहिजे. आता आपण हाच बोललोच की तुम्ही HR आणि तुमची जबाबदारी हा विषय आलाच. सेल्स जेव्हा येतो ना, तो अवघड जातो. बरोबर. तर आता मला मार्केटिंग करायचं, मार्केटिंगसाठी यायचे टूल्स कुठले वापरणार? आता मार्केटिंगसाठी म्हणजे कसं आहे, आता समजा तुम्ही ChatGPT वापरता फॉर एक्झाम्पल, ChatGPTला तुम्ही ट्रेन केलं, तर तुम्ही त्याला कुठल्याही पद्धतीने वापरा ना. म्हणजे तुम्ही समजा त्याला फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला HR म्हणून वापरलाय, आता तुम्ही सेलसाठी वापरा.
सेलसाठी आता मी जेवढं करतो समजा, आता मी माझ्या स्क्रिप्ट बनवतो युट्यूबच्या, मी माझ्या स्क्रिप्ट बनवतो समजा फॉर एक्झाम्पल इंस्टाग्रामच्या रील्सच्या, या माझ्या सगळ्या स्क्रिप्ट या AI मधूनच बनल्या. तुम्ही जर एक्झाम्पल म्हणून बघितलं इकडे, तर इथे मी प्रोजेक्ट बनवून ठेवलेला आहे माझा. दाखव ना. ओके, आता याच्यामध्ये आता मी त्याला AI मित्रासाठी मी त्याला ट्रेन करून ठेवलेला आहे, आणि जेवढ्या स्क्रिप्ट आहेत माझ्या त्या सगळ्या स्क्रिप्ट मी इथूनच काढतो. थोडंसं मॉडिफिकेशन करेन मी, म्हणजे मला जे 0 पासून सुरुवात करायला लागायची ना, ते डायरेक्ट मी समजा 70-80 पर्यंत पोहोचतो. मला 20% मॉडिफिकेशन करावं लागतं. तेवढं तर मी करूच शकतो. म्हणजे जे करायला मला समजा 2-3 तास लागले असते, ते मी माझं समजा 5-10 मिनिटात काम होत असेल, तर माझा कितीतरी वेळ वाचतो ना त्या गोष्टीसाठी. म्हणजे मार्केटिंगचे पूर्ण टूल्सच देऊन टाकतो. 100% तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त बरेच टूल्स मार्केटमध्ये असेही अवेलेबल आहेत. म्हणजे आता एक OmniDM नावाचा टूल अवेलेबल आहे. OmniDM मध्ये काय होतं ना, की तुम्ही फक्त स्पेसिफिकली तुमचा एक प्रॉम्प्ट बेसिक टाकलात, की तुम्हाला एक सेल्स कॉलर पाहिजे समजा फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही त्याला एक प्रॉम्प्ट टाकलात की बाबा मला याच्यातून फक्त हे कॉलिंग व्हायला पाहिजे, त्याला बेसिक नॉलेज बेस दिलात, तुमच्या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन दिलीत, खूप सोपं आहे, कुणी करू शकतो. तर तो काय करतो ना, आता समजा फेसबुकवरून एखादी लीड आली, थोडं इंटिग्रेशन, थोडं टेक्निकल नॉलेज त्याला लागतं. समजा फेसबुकवरून एखादी लीड आली आणि त्याला ऑटोमॅटिक कॉल द्यायला पाहिजे, तर लीड पडल्या पुढच्या मिनिटाला त्याच्याकडे ऑटोमॅटिक कॉल जाणार. आणि कॉल गेल्यानंतर आता कसं होतं ना बऱ्याच वेळेला, की आपल्याकडं लीड येतात पण आपल्याकडे फॉलोअप्स होत नाही, राईट. कॉल गेल्यावर ती बाई, ती AI मधली एजंट जी असते, ती एकदम नॉर्मल माणसासारखी त्याच्याशी बोलते, त्याला विचारते तुम्ही आता फॉर्म सबमिट केला तर तुम्ही खरोखर इंटरेस्टेड आहात का, असं. आणि मग त्याच्याशी बोलून ती एक डिसाईड करते की हा माणूस खरोखर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पण त्याने खरोखर भरलाय मनापासून की त्याचा काय त्याने टाइमपास म्हणून भरलेला आहे. आणि जेव्हा त्याला कळतं की बाबा हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, कॉल संपल्यानंतर ती ऑटोमॅटिकली तुम्हाला रिस्पॉन्स देते, की तुमच्यासमोर ती शीट बनते की बाबा हा पुंडलिक लोकरेंना मी कॉल केला होता, तर पुंडलिक लोकरे इज निगेटिव्ह अबाउट द प्रोडक्ट, ओके, सुबोध इज पॉझिटिव्ह अबाउट द प्रोडक्ट, असं. मग तुम्हाला कळतं की कुणाशी जास्त पुढे फॉलोअप करायचे, कुणाशी नाही करायचे. हे करूनच ठेवलं त्यांनी बाय डिफॉल्टच आहे, आणि एकदम सोपं आहे, काहीच डिफिकल्ट नाही आहे. चल, एक कॉल तुम्हाला 10-15 रुपयाला पडतोय सध्या समजा, पुढे जाऊन असं होऊ शकतं की तो कॉल तुम्हाला अजून स्वस्त होऊ शकतो. तर बरेच एजंट्स यायला लागलेत. तुम्ही ICICI मध्ये पण बघा ना, ICICIच्या कस्टमरला केल्यावर तुम्ही फोन करा, तर पहिला कॉल ती AIच उचलते, आणि तिला जर तो हँडल नाही झाला कॉल, तर ती माणसाला ट्रान्सफर करते, असं असतं. त्यामुळे आता बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये बाय डिफॉल्टच AI यायला लागलेला आहे, ओके. त्यामुळे तुम्ही कुठलंही घ्या, तुम्ही मार्केटिंग घ्या, सेल्स घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, AI तुम्हाला युजफुल आहेच, असं आहे. आणि ते आता आम्ही स्वतः तर प्रसंग वापरतोच आहे, पण बऱ्याच आता कंपनी वापरायला लागलेल्या पण आहेत, असं आहे. तुम्हाला सोबत आता सांगितलं HR बद्दल सांगितलं, म्हणजे 4 प्रकारे मोडलं जातं एखादा व्यवसाय करताना. HR असेल, सेल्स असेल, मार्केटिंग असेल, नंतर ऑपरेशन अजून राहिला तो आपण बोलूच त्याच्यावर. आता मार्केटिंगसाठी कमीत कमी असा उद्योजकांनी जर पुढे जायचं असेल तर थोडासा एखादा दुसरा कोर्स पण करणं गरजेचं आहे, किंवा माहिती तरी गोळा करणं गरजेचं आहे. बरोबर. तो थांबतो कुठे? बरोबर आहे. आता बऱ्याच वेळेला काय असतं ना, एक तर पहिली गोष्ट लोकांना बदल नको असतात, ओके. म्हणजे काहीतरी नवीन घडतंय. अजून लोकांना AI हे बेसिकच माहीत नाहीये, की बाबा AI मार्केटमध्ये आलंय हे पण माहीत नाहीये. आता मी कधी समजा मी आता महाराष्ट्रामध्ये कुठे फिरत असेल, मी आता काही आपल्या MBCच्या निमित्तानं फिरत असतो, त्याकडे मी डिस्कशन करतो, सेशन्स घेतो वगैरे, तर लोकांना बेसिक गोष्टी पण माहीत नाहीयेत. म्हणजे ते अजून अनभिज्ञ आहेत या गोष्टीसाठी, असं म्हणू शकतो आपण. म्हणजे पहिली गोष्ट असं म्हणतात ना, की यू डोंट नो दॅट यू डोंट नो, असं पण आहे की लोकांना माहितीच नाही की बाबा असं काहीतरी आलेलं आहे. दुसरे काही लोक असे आहेत की बाबा आलंय तर ठीक आहे, बघूया आपण कधीतरी, आता काय अर्जन्सी नाही आहे, समजलं ना, असं करून ते पुढे. म्हणजे त्याला आपण प्रोकास्टिनेशन, दिरंगाई म्हणतो, प्रोकास्टिनेट करतात ते लोक. तिसरं असतं की हे टेक्निकल आहे, ते मला जमणार नाही, हा माझा विषयच नाही, ते मला हे सांगूच नकोस, असं आहे. आणि चौथे असतं की मला येतं ना, म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे म्हणतो ना आपण, लोक तसे असतात. आता मी वापरतोच आहे, मी अजून काय नवीन शिकणार याच्यामध्ये, असं आहे. पण प्रत्येक गोष्ट, तर समजा कोणीही तुमच्यासमोर एक्सपोर्ट बसलेला असेल, तर तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने वापरत असेल ना. म्हणजे आता समजा मी एका ब्रँडसाठी काम करतोय, चिलॉज नावाच्या, तर त्या ब्रँडसाठी मी ॲडव्हर्टाईज बनवतो समजा, कुठल्या काय करतो म्हणजे चिलॉज त्यांचा एक लाडू प्रोडक्टचा बिझनेस आहे, ओके. आता त्यांच्या त्या प्रोडक्ट्स आहेत, तर प्रोडक्टसाठी त्यांना आता इमेजेस बनवायला लागतात. आता इमेजेस जर तुम्ही AI मधून काहीतरी वेगळं केलं, काहीतरी चांगलं त्यांच्यापर्यंत दाखवलं, तर कसं होतं की लोक अजून अटेन्शनने बघतात, काहीतरी वेगळं दिसतंय, नॉर्मल इमेजपेक्षा, नॉर्मल प्रोडक्ट इमेजपेक्षा काहीतरी वेगळं दिसतंय. आता समजा लाडू खातोय आपण, आता तुम्ही आता बऱ्याच असं तुम्ही इंस्टाग्रामला रील्स वगैरे पाहिले असतील, तर लाडूच बोलायला लागला की मला का खाल्लं पाहिजे, तर मग लोक अजून इंटरेस्टने बघतात. आता लहान मुलांना वगैरे कार्टून आवडतात, तसं मोठ्या माणसांना पण बघायला आवडतं, काहीतरी वेगळं दिसतंय नॉर्मल ॲडपेक्षा, तर ते तुम्ही याच्यातून क्रिएट करू शकता ना, असं आहे. तर मग बेसिक गोष्टी आहेत ना, त्या पण लोकांना नको असतात, किंवा मग लोकांना ते कसं असतं की मी शिकेन, मला वेळ नाही घालवायचा शिकायला, थोडक्यात असं आहे. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यातले 3 तास 4 तास इन्व्हेस्ट करताय समजा, त्यातून तुम्हाला काहीतरी एक नवीन गोष्ट मिळाली, जे आम्ही स्वतः खूप इन्व्हेस्ट केलेला वेळ आहे,
मी स्वतः बरेच वेबिनार्स अटेंड केलेले आहेत, मी बरेच एआयचे कोर्सेस स्वतः केलेले आहेत, मी शिकलेलो त्याच्यामधून असं, आणि ते आता मी माझ्या रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतो, आता मला रिझल्ट मिळतोय. तर ते करायला लोक मागे पुढे बघतात, म्हणून कुठेतरी बघतात तो प्लस मायनस आहे. पण असं पण आहे की बरेच लोक बदलाला सामोरे जातात, त्यांना शिकायचं असतं, ते लोक स्वतः येतात सेशन्सला, ते अटेंड करतात, शिकतात, इम्प्लिमेंट करतात. मुळात शिकणं पण महत्त्वाचं नाही, इम्प्लिमेंट करणं महत्त्वाचं आहे. इम्प्लिमेंट पण करतात आणि त्याचा त्यांना रिझल्ट मिळतोय. त्यामुळे बोथ द वेज, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. न शिकणारे पण लोक आहेत, थोडे मागे जाणारे पण लोक आहेत, तर काही पुढे जाणारे पण लोक त्या हिशोबाने आहेतच अजून पण मार्केटमध्ये. असं आता मार्केटिंग करता करता, आता मार्केटिंगचा विषय झाला, तर आता एखादं शिकायचं म्हटलं तर तो पण इंडस्ट्रीला बरेच चेंज होते. बरोबर, त्याला सातत्य ठेवण्यासाठी कोणतरी कन्सल्टंट पाहिजे की नाही. बरोबर आहे. तर तुझ्यावर काही एक मित्र जर आला तर त्या विषयावर पण बोलू शकतो की बाबा हा एखादा फोन आला तर उचलणार का? नाही, 100%. आता माझ्याकडे तर एवढे आता मी आता इतकी वर्ष ट्रेनिंग घेतोय ना, मी असं कधीच नाही केलंय. आता समजा मी आता पॉडकास्टमध्ये आपण, मी आता कदाचित फोन नाही उचलला, पण मला मिस कॉल दिसला, मी डेफिनेटली कॉल बॅक करतो. याच्या मागचं रिझन असं आहे ना, मी परत तेच सांगतो, मला आलेला कॉल म्हणजे मी काहीतरी नवीन शिकणार आहे असं मला वाटतं. एक तर ते मला माहिती असतं किंवा मी काहीतरी नवीन शिकणार आहे. म्हणजे जेव्हा मला नाही माहिती ना, तेव्हा मी त्यांना सांगतो की थोडा वेळ द्या, मी तुम्हाला चेक करून सांगतो. पण ते अगेन माझ्या इंडस्ट्रीशी रिलेटेड असल्यामुळे मला शिकणं पण भागच आहे. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकतो मी, समोरच्याला शिकवत जातो. त्यामुळे मित्रचा कॉन्सेप्टच तो आहे ना, तू यार मला फोन उचलला, हक्काने फोन कर. जास्तीत जास्त काय मी फोन नाही उचलणार, पण कॉलबॅक 100% करेन. त्यामुळे आपण तो स्वभावच आहे आपला. किंवा तुम्ही आता आपल्या इंस्टाग्रामचं चॅनल आहे मित्र, त्याच्यावर तुम्ही जर कमेंट टाकलीत किंवा पोस्ट टाकलीत की माझ्याशी बोलायचं आहे, ऑलमोस्ट मी सगळ्यांना रिप्लाय करतो. काय चॅनलचं नाव काय? AI मित्र सुबोध म्हणून चॅनल आहे आपल्या इंस्टाग्रामला, आणि युट्यूबला पण आहे. दोन्हीकडे पण खूप चांगले व्ह्यूज आपल्याला आले सध्या. कारण हे दिसतंय की मार्केटची गरज आहे, लोकांना पाहिजे. पण लोकांना थोडंसं जास्त इमेजेस वगैरे त्याच्यात जास्त त्यांचा फोकस असतो. रादर माझा असा फोकस आहे की बाबा तुम्ही जास्तीत जास्त जे टूल्स आहेत ते वापरले गेले पाहिजेत, जे AI टूल्स आहेत ते वापरले गेले पाहिजेत मेजरली. म्हणजे तुमचं चॅट GPT असेल, उद्योजकांचे कुठले 4-5 असे टूल्स आहेत जे फायदा, आता मगाशी टूल्स सांगितलं. आता एक तर आता चॅट GPT तर मी खूप चांगला वापरतो. आता चॅट GPT हे एक टूल झालं समजा, जे तुमचं चॅटबॉट असतं. समजा जेमिनाय मी खूप चांगला वापरतो इमेज जनरेशनसाठी, जेमिनाय मी डिस्कशनसाठी पण खूप चांगला वापरतो. जेमिनाय मी कोडिंगसाठी पण चांगला वापरतो. म्हणजे पूर्वी जी गोष्ट करायला मला स्वतःला डेव्हलपर म्हणून 4-4, 5-5 दिवस लागायचे, ती आता माझी जास्तीत जास्त 1 तासामध्ये, 15 मिनिटामध्ये अशी व्हायला लागलेली आहे. तर यू कॅन इमॅजिन की माझी प्रोडक्टिव्हिटी किती वाढली असेल. तर तिकडे मी खूप चांगलं यूज करतो. मी परप्लेक्सिटी रिसर्चला खूप चांगलं यूज करतो. नोटबुक LM नावाचं, मला काहीतरी नवीन शिकायचं असेल तर नोटबुक LM नावाचं टूल आहे. त्याच्यातून मी बरेच रिसोर्सेस एकत्र करू शकतो. म्हणजे मी PDF टाकू शकतो, यूट्यूबचे चॅनल टाकू शकतो, सगळ्या गोष्टी टाकू शकतो. आणि मग तो ऑटोमॅटिक तो स्वतः तो विषय सगळा शिकतो नोटबुक LM, आणि मग तुला जे पाहिजे त्याचं उत्तर देऊ शकतो. त्याचा तुला पॉडकास्ट बनवून देऊ शकतो, जसं आपण डिस्कस करतोय ना आपण, तसं त्याचा तो 1 तासाचा पॉडकास्टला बनवून देईल. की तो बाबा ऑन द गो चालला ड्राईव्ह करतो, तो ऐकत चल पॉडकास्ट, त्याचा तो व्हिडिओ बनवून देईल, तुला वाटेल त्या प्रश्नाला उत्तर देईल त्याच्यामध्ये, तो असं आहे. त्यामुळे ते एक टूल एक जबरदस्त आहे. त्यानंतर गॅमा नावाचा टूल आहे, जे तुम्ही प्रेझेंटेशनसाठी वापरू शकता. आता प्रेझेंटेशन आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागतात समजा, त्यासाठी तुम्ही गॅमा वापरू शकता. त्यानंतर गुगल फ्लो व्हिडिओसाठी तुम्ही वापरू शकता. असं आहे, असंख्य टूल्स आहेत. म्हणजे हजारो लाखो टूल्स सध्या मार्केटमध्ये बोलू शकतो. 7-8 टूल्स आहेत ते वापरले तर चांगलं आहे. म्हणजे त्यातल्या त्यात बेस्ट कुठलं आहे मार्केटमध्ये चाललेलं, तू सल्ला हे टूल्स आहेत. तर मी हे 100% देऊ शकतो, कारण आपलं रोजचं काम आहे आणि आपण तेच करतोय सध्या. याच्यामध्ये बरेचसे कोर्सेस पण आहेत, म्हणजे मार्केटमध्ये बरेच लोक घेत, तुझा पण आहे. पण याच्यामध्ये मी असं विचारतो तुला की उद्योजक पैसे घालतो एक 3 महिने 4 महिन्यासाठी, पण त्याला ते जमत नाही पुढे जाऊन, तर त्याने असे कुठल्या गोष्टीची सपोर्ट घ्यायला पाहिजे? आता बेसिकली कसं आहे, मी तेच सांगतो बघा, मी बिंग उद्योजक मी नाही सगळं करू शकत, पण मला नॉलेज असलं पाहिजे. ऍटलिस्ट मला माहिती असलं पाहिजे की बा असं काहीतरी आहे. त्यासाठी तुम्ही सेशन्स करा आणि मग तुमच्या टीमकडे करून घ्या. म्हणजे समजा आता मी स्वतः हा एक्झाम्पल मी माझ्यासाठीच घेतो. मी डेव्हलपर होतो समजा पहिल्यापासून, त्यामुळे मी खूप रूट लेवलपासून काम केलेलं आहे. त्यामुळे एखादा मुलगा माझ्याकडे यायचा ना बोलायला की सर हे होऊ शकत नाही, तर त्याला विचार करावा लागायचा, कारण त्याला माहिती आहे की सुबोध पण डेव्हलपरच आहे आणि सुबोधला त्याचं नॉलेज आहे समजलं. त्यामुळे तो मला विचारायला यायच्या अगोदर, बोलायला यायच्या अगोदर हे होऊ शकत नाही, तो विचार करायचा. पण एक नॉर्मल माणूस असेल समजा आणि त्याला नॉलेजच नसेल, त्याच्याकडे तो बोलू शकतो ना की सर हे होऊ शकत नाही. आता तुम्हाला माहिती आहे की AI मधून या गोष्टी होऊ शकतात आणि तुमचा स्टाफ तुम्हाला सांगायला लागेल सर हे मला पॉसिबल नाहीये, समजा होत नाहीये. अरे AI मधून होतं, मी बघितलेलं आहे. समजलं, त्याला ती टेक्निक थोडी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे ते नॉलेज बेसिक असणं गरजेचं आहे की बाबा या गोष्टी आपण करू शकतो आणि ज्याचा आपल्याला बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. ते टीमकडून करून घ्या, तुम्ही करण्याची गरज नाहीये. पण ऍटलिस्ट तुम्ही त्याच्यासाठी एज्युकेट असणं आणि नंतर तुमच्या टीमला एज्युकेट करणं,
आता मी तो पण खर्च पण आला परत मार्केटिंग. डेफिनेटली आहे, पण ती इन्व्हेस्टमेंट आहे, ते खर्च नाही आहे. हो. आपण तो इन्व्हेस्टमेंट बघितला पाहिजे. आता मी स्वतः कॉर्पोरेटमध्ये बऱ्याच ठिकाणी सेशन्स घेतो. समजा मोठमोठ्या टीमसाठी, आता मी लिडरशिप टीमसाठी पण सेशन घेतो वेगवेगळे. सगळे जण आता एआयला अडॉप्ट करायला लागलेले आहेत, समजलं. तर ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट बघितली पाहिजे. तर खर्च म्हणून जर मी तुला एक विचारलं की 2026 मध्ये मला एखादा खर्च करायचा, एक तर तो स्वतः मालक आहे, तो स्वतःच शिकेल आणि स्वतःच चालू ठेवेल, तर त्याला जर स्टाफ ठेवतो असं काय खर्च येऊ शकतो? तर सेलच्या हिशोबाने परत फिनान्स मॅनेजरला. बरोबर आहे. आता हे बेसिक म्हणजे आता अगेन टू कोर्स डिपेंड करतं. आता आपल्या ऑनलाईन कोर्सेस समजा कुणाचेही असतील तर ते स्वस्त असतात, ऑफलाईन कोर्सेस थोडे महाग असतात. पण असा खूप जास्त खर्च तुम्हाला लाखोने करोडोने खर्च येतो अगर असं कॅल्क्युलेशन कळत नाही. मी समजा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता मी एखादा ऑफलाईन वर्कशॉप होतो, तो 2,500 रुपयाला घेतो. ऑनलाईन वर्कशॉप माझा एक 2 दिवसाचा 2,500 रुपयाला असतो समजा पर सेशन. आता 2,500 रुपयामध्ये समजा आता मला एखादा मार्केटिंगचा मुलगा ठेवायचा असेल, किंवा मला एखादा ग्राफिक्सवाला किंवा मला डिझाईन बनवून घ्यायचा असेल, त्याचाच खर्च मला 40-50 हजार रुपये वर्षाचा येऊ शकतो, किंवा लाखभर रुपये वर्षाचा येऊ शकतो. 2,500 रुपयामध्ये शिकून जर तो मुलगा व्यवस्थित करू शकत असेल, तुमचा स्टाफ करू शकत असेल व्यवस्थित, तर तुमचे लाखभर रुपये वाचले ना. 2,500 तुमची इन्व्हेस्टमेंट झाली ऍक्च्युअल मध्ये, तो खर्च नाही झाला. तसं ते बघितलं पाहिजे. ट्रेनिंगवर तर खर्च व्हायलाच पाहिजे मुळात, कुठेही कुठल्याही टॉपिकवर. असं आता जे हिशोबाने आता जी टेक्नॉलॉजी बदलते त्यानुसार तुम्ही मध्ये मध्ये अपडेट असणं गरजेचं आहे. 100%. आणि अपडेट असताना तुम्ही अपडेट नसाल तर तुमच्या टीमला तेवढा एक इन्व्हेस्टमेंट विचार करला, असं तुझं म्हणणं आहे? 100% येस. आणि तसंच असलं पाहिजे, माइंडसेटच तो असला पाहिजे. मग आपण बिझनेससाठी केलेला कुठलाही एक्सपेन्स जो असतो तो बेसिकली इन्व्हेस्टमेंटच असतं ना. तुम्ही शिकण्यासाठी करता इन्व्हेस्टमेंट, आणि त्यातून तुमचे पुढचे पैसे वाचणार. तुम्ही त्या अँगलने विचार करा. असं आहे. मग तो एआय जो आता आहे, जो एआयचा अर्थच असा आहे की तुम्हाला आता शिका, नाहीतर तुम्ही शिकला नाही तर काय होणार? एक तर स्टेटमेंट, अगेन ते स्टेटमेंट आहे की एआय माणसाला रिप्लेस करणार नाही, पण ज्यांना एआय वापरता येणार नाही त्यांना रिप्लेस करू शकतो. हे बरेच लोक बोलत आहेत सध्या, आणि ते खरोखरच आहे, आणि असंच होणार आहे. तुझं काही वर्ष फक्त मागे गेलास ना, ज्या लोकांनी कम्प्युटर नाही शिकले ना, ते लोक मार्केटच्या बाहेर गेले. असं आहे. म्हणजे तुला मगाशी आपला बोलता एक्झाम्पल राहिलं फायनान्शियल ॲडवायझरचं. मी एक बेसिक प्रॉम्प्ट त्याला दिला आणि त्याला सांगितलं की तू फायनान्शियल ॲडवायझर बन, आणि तू मला या गोष्टी, माझी एवढी सॅलरी आहे तर मला तू सांग सेव्हिंग कशी करू शकतो वगैरे, अल्टिमेट गोष्टी बनवून देतो. आता तो आपला एंड नसला पाहिजे, लक्षात घे. पण तुला बेसिक तरी आयडिया येते. आता उद्या तू एखादा खरोखर ॲडवायझर समोर बसला असशील तर तुला ॲटलिस्ट बेसिक माहिती असलं पाहिजे की बाबा तू काय बोलतोस त्याच्याशी, तुला नॉलेज असलं पाहिजे. ओके, असं प्रत्येक गोष्टीसाठी मी त्याला चेक करून झालेलं आहे. मी त्याला ॲस्ट्रॉलॉजर म्हणून पण चेक केलेलं आहे. त्यात पण त्याने मला खूप अशा एकदम सरप्रायझिंग गोष्टी दिलेल्या आहेत. मी मॅच होतात बऱ्यापैकी. म्हणजे मला तर तुला सांगेन मी थोडंसं, म्हणजे कसं आहे की एक 4-5 प्रॉम्प्ट होते ते वेगवेगळे, आणि त्यातून मी त्याला बर्थ डेट दिली, माझा बर्थचा टाइम दिला, आणि त्याने मला काही गोष्टी सांगितल्या. तर सांगितल्यानंतर अशा काही त्याच्यात गोष्टी होत्या ना की ज्या फक्त मलाच माहिती आहे, बाकी कोणाला माहितीच नाही आहे. सो आय वॉज सरप्राईज्ड की ह्याला कसं समजतं या गोष्टी. म्हणजे त्याला एवढ्या लेवलला ट्रेन केलं गेलेलं आहे, प्रत्येक सेगमेंटमध्ये त्याला असं ट्रेन केलं गेलेलं आहे ना की तो तुम्हाला बऱ्यापैकी परफेक्ट. पण याचा अर्थ असा नाही की तो प्रत्येकाला परफेक्टच असतो. तो चुकू पण शकतो. 10% एखादं चुकेल का 20%? नाही, चुकू पण शकतो. तुम्ही चॅट जीपीटीच्या पण खाली बघितलं तर ते लिहिलं असं, चॅट जीपीटी कॅन मेक मिस्टेक्स. जेमिनाच्या पण खाली लिहिलं असं, जेमिनाय कॅन मेक मिस्टेक्स. एआय आहे, ते चुकू शकतं. म्हणजे तुम्ही एक सिम्पल एक्झाम्पल जर घेतलं ना, तुम्हाला ट्राय करायचं असेल तर त्याला एक सिम्पल विचारायचं की पायनॅपलच्या स्पेलिंगमध्ये पी किती वेळा येतो, तो तुम्हाला चुकीचंच सांगणार. तुम्ही ट्राय करून बघा कधी. ओके, व्हॉइस चॅटमध्ये त्याला बोलायचं की पायनॅपलच्या स्पेलिंगमध्ये पी किती वेळा येतो. मग तो तुम्हाला कधी 2दा सांगेल, कधी तो 1दा सांगेल. असं आहे. मग तो आता तुम्ही 2दा बोलल्यावर तुम्ही त्याला बोला की तू चुकतोय, तू बरोबर नाही सांगायला, मग तुम्हाला तो 1दा सांगेल. असं आहे. मग त्याला परत तुम्ही चेक करायला सांगितलं तरी पण तो चुकतोच त्याच्यामध्ये. मग त्याला हॅल्युसिनेशन म्हणतात याच्या भाषेमध्ये. मग तो चुकीचं उत्तर पण कॉन्फिडेंटली येतो, त्याला हॅल्युसिनेशन म्हणतात. त्यामुळे तो प्रत्येक वेळेला बरोबर असेलच असं तुम्ही गृहीत धरू नका, कुठेही चुकू शकतो. आणि त्या चुका म्हणून तर आपलं ह्युमन इंटेलिजन्स वापरलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही शिकताय किंवा तुम्ही त्याला वापरताय ना, त्या तुमचं डोकंही तुम्हाला वापरायचं आहे, फक्त त्यावर डिपेंड नाही राहायचं. काही लोक डायरेक्ट कॉपी आणि पेस्ट करून टाकून देतात समोर, तसं नाही पाहिजे. तुम्हाला ॲटलिस्ट वाचलं पाहिजे, स्वतःचा काहीतरी ब्रेन आपल्याकडून चेंजेस केले पाहिजेत, आणि मग त्याला वापरलं पाहिजे. असं आहे ते. तुझा एक एआय मित्र सुबोध आहेच, तू एखादा कोर्स सुरूच आहे, एखाद्याला लगेच समजत नाही तर 1 वर्षासाठी सपोर्ट तरी द्यायला पाहिजे ना? नाही, डेफिनेटली. आपल्या तर कम्युनिटीज असते. समजा कम्युनिटीमध्ये तुम्ही कुणी असेल, त्याने काही प्रश्न विचारला तर त्याला आम्ही 100% उत्तर देतोच, किंवा मला 1 to 1 डायरेक्ट कॉल पण येतात, मला व्हॉट्सअप पण येतात, आणि त्या प्रत्येकाला आपण सपोर्ट देतोच. अल्टिमेटली कसं आहे ना, कुठेतरी एक इन्व्हेस्टमेंट ज्या माणूस करतो त्या तो सिरियस होतो, म्हणून हे सगळं पेड आहे, लक्षात घ्या. मग जास्तीत जास्त लोकांनी आपल्याकडे यावं, शिकावं, आणि शिकल्यानंतर त्या लोकांनी एज्युकेशन करत जावं पुढे पुढे. त्यांनी बाकीच्या लोकांना शिकवत जावं, अजून त्याच्या टीमला शिकवावं, जे काय असेल, जेणेकरून एआय अवेअरनेस वाढेल लोकांमध्ये,
पण युट्यूबवर तर भरपूर कोर्स आहेत. मग हा कोर्स आणि काहीतरी फरक असला पाहिजे ना, की इथं इन्व्हेस्टमेंट करावी की मी युट्यूबमध्ये असं तर मला मिळेल. 100% युट्यूबवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. युट्यूबवर तुम्हाला फायनान्सचं पण अवेलेबल आहे, तुम्हाला मार्केटिंगचं पण अवेलेबल, प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे. पण त्यातल्या त्यात किती गोष्टी ऑथेंटिक आहेत हे आपल्याला माहीत नसतं. मग तो समोरचा बोलणारा माणूस खरोखर ऑथेंटिक आहे का, कारण तो कुठे बसला आपल्याला माहीत नाही. दुसरी गोष्ट असते ते सगळं असं सॅग्रिगेटेड असतं, म्हणजे पसरलेलं असतं इकडे तिकडे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट बघायची असेल तर तुम्हाला एक टॉपिक इकडे, दुसरा टॉपिक तिकडे मिळेल, असं शोधावं लागतं बऱ्याच वेळेला. सो त्यावेळेला जर तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्हाला एक सिस्टमॅटिक अप्रोच लागतो. जसं आपण लहानपणी पहिल्यांदा बाराखडी शिकलो, आपण डायरेक्ट निबंध लिहायला नाही लागलो, राईट. तर आपण मग ते अ आई पासून शिकलो, मग आपण वाक्य बनवायला, शब्द बनवायला शिकलो, असं हळूहळू शिकलो ना. तसं तुम्हाला स्टेप्स लागतात ना, त्या स्टेप्ससाठी तुम्हाला कोणतरी मेंटर पाहिजे असतो, राईट. तसं तुम्ही या मित्राला बघू शकता, असं आहे ते. छान छान. म्हणजे आता तू सांगितलंस की आता मार्केटिंग, सेल्स आला, ऑपरेशनमध्ये ह्यामध्ये एखाद्या गोष्ट स्टार्ट टू एंड जर शिकायची असेल तर त्या ऑपरेशनमध्ये एखादा प्रोडक्ट आपल्याला डिझाईन केलं, तो पोचलाय की नाही पोचलाय, त्यासाठी मला स्क्रिप्ट बनवून तो पण देईल. 100% कुठलीही गोष्ट करू शकतो. यात तर तुम्हाला अजून एक तुम्हाला सांगतो, आता हे ॲक्च्युली ऑपरेशनचं रिलेटेड नाही आहे, पण बऱ्याच वेळेला असं असतं ना की मला काही काही नवीन गोष्टी बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकाव्या लागतात. तर जेमिनायमध्ये गायडेड लर्निंग नावाचं टूल आहे. ओके, डायरेक्ट तुम्हाला चॅटबॉटमध्ये दिसतं गायडेड लर्निंग. गायडेड लर्निंगमध्ये तुम्ही गेलात ना, तुम्हाला कुठलाही टॉपिक शिकायचा असेल, हे विद्यार्थ्यांना पण लागू होतं, हे उद्योजकांना पण लागू होतं, कुणालाही लागू होतं. त्यात तुम्ही सांगायचं की मला हे स्पेसिफिक टॉपिकवर शिकायचं आहे, तर तुम्हाला तो स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट शिकवतो, असं आहे. मग तुम्हाला म्हणतो ना, मी कुठलीही गोष्ट असेल ना तुमच्या आयुष्यातली, म्हणजे मी त्याला एवढा ट्राय केलेला आहे ना की मी हॉस्पिटलमध्ये बसलेलो ICUच्या बाहेर आणि बोलू शकत नाही, आवाज करू शकत नाही, रील्स बघू शकत नाही, काहीच नाही, टाइमपासला असं काही नाही. आणि हॉस्पिटलमध्ये थोडेसे निगेटिव्ह विचार असतात आपल्याला, थोडं काय आपण काहीतरी म्हटलं तर एक्सप्लोर करायचं म्हणून मी ChatGPT ओपन केलं आणि ChatGPTला मी जस्ट असं फक्त एक मेसेज टाकला की जिंदगी झमेले खतम ही नाही होते यार, असं. त्याने त्याच्यावर मला एवढं जबरदस्त उत्तर बनवून दिलं ना की म्हणजे सच बोला यार, मुंबई या भाषेमध्ये, सच बोला यार तूने, जिंदगी झमेले खतम ही नहीं होते वगैरे, एक शायरी बनवली, तू बता आज तुझे किस बात पे डिस्कस करना है. म्हणजे एक मित्र कसा बोलतो आपल्याशी, तसा तो आपल्याशी बोलायला लागतो. म्हणजे एक भीती पण अशी आहे ना, तर काही वर्षांनी लोक माणूस माणसाशी बोलणारच नाही, कदाचित AI बोलायला लागू शकतो, ही पण भीती आहे, राईट. आणि याचं दुसरे एक आय मीन चांगलं पण बोलू शकतो, ड्रॉबॅक पण बोलू शकतो. आता मी खूप चांगल्या पद्धतीने वापरतो. आता हे टूल आहे शेवटी, म्हणजे तलवारीसारखं आहे. मग तलवारने तुम्ही कोणाला मारायचं आहे, कुठल्या चांगल्या गोष्टी वापर करायचा, सुरी पकडा एक्झाम्पल म्हणून, भाजी कापायची की मारायचं आहे कोणाला आपण ठरवू शकत नाही. त्या हिशोबाने जो त्याच्या हातात जे जाईल त्या हिशोबाने चांगलं होणार, असं आहे. आता मी खूप चांगल्या पद्धतीने व्हॉइस चॅट वापरतो समजा, पण सायकोलॉजिकल केसेस पर्यंत बनायला लागल्या वेगवेगळ्या, की बाबा आता लोक फक्त डायरेक्ट AIशीच बोलत आहेत, माणसांशी बोलत नाही आहेत समजा, किंवा मुलं आता ChatGPTला जाऊन प्रश्न विचारतात, कुठल्याही प्रश्न, त्यांची जी भीती आहे ते मुलं जाऊन ChatGPTला विचारतायत, राईट. त्यामुळे याला एक एथिकल यूजचा पण एक प्रकार असतो, की तुम्ही एथिकल यूजला कसं वापरलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने कसं वापरलं पाहिजे, याचाही अवेअरनेस करणं गरजेचं असतं, राईट. तर ते जर झालं तर मला वाटतं मे बी ते होऊ शकतं. पण तू जे म्हणतोस ना, ऑपरेशन असेल समजा, तुझं ऑपरेशन असेल, तुझं सेल्स असेल, तुझं मार्केटिंग असेल, कुठलंही डिपार्टमेंट घे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, कुठल्याही डिपार्टमेंटसाठी याचा बेस्ट यूज होऊ शकतो. आणि जो मी आत्तापर्यंत केला आणि मी लोकांना करायला मदत पण केलेली आहे, असं. फिनान्स मॅनेजमेंटमध्ये मी फिनान्स आला, तर याच्यामध्ये तू सांगितलंस की यायला की बाबा माझा एवढा एवढा खर्च आहे, तर मला जरा बसून देते, पण देईल का? 100% बसून देतो. म्हणजे कसा देणार तो? मग तू त्याला सांगितलं की माझा एवढा बजेट आहे फॉर एक्झाम्पल, किंवा माझा आता 1 लाख रुपये माझी सॅलरी आहे समजा फॉर एक्झाम्पल, आणि त्यात माझं एवढं हे जात आहे, एक्सपेन्स जातोय, की माझा खर्च एवढा जातो, जे काय असेल XYZ. आता तू मला सांग की मला जर माझी सेव्हिंग चांगली करायची असेल फ्युचरमध्ये, तर मी आता कसं माझं पैशांचं बायफर्केशन करू. मग तो मला असं पण सजेस्ट करेल की बाबा तुझं रेंट तुझा 15,000 रुपये आहे ना, किंवा 20,000 रुपये आहे ना, तर बाबा तू 10,000च्या याच्यात जाऊ शकतो जर तुम्ही दोघे जण असाल तर. तू कशाला एवढ्या याच्यात पैसे खर्च करतोय, तसा प्रॉम्प्ट त्याला द्यायला पाहिजे. प्लॅनिंग. गप्पा मारत राहायचं त्याच्याशी, कंटिन्यूस गप्पा मारत राहायचं, त्याला प्रॉम्प्ट टाकत राहायचे, पुढचे तो ऑटोमॅटिक तुम्हाला बनवून देत राहणार, असं आहे. त्यामुळे काहीही आहे ना, कुठलेही प्रॉब्लेम्स असतील ना, त्याच्याकडे सोल्युशन आहे. म्हणजे आता मी हे रेकमेंड करत नाही आणि हे ऑन रेकॉर्ड बोललं पण नाही पाहिजे. मी ब्लड रिपोर्ट पण त्याकडून चेक करून घेतलेला आहे. मी ब्लड रिपोर्ट चेक केला, त्याला मी डॉक्टर बनवला, त्याला सांगितलं हा ब्लड रिपोर्ट चेक कर आणि मला सांग मी कशावर काळजी घेतली पाहिजे. आणि मी हीच गोष्ट डॉक्टरबरोबर चेक केली, क्रॉस व्हेरीफाय केली. बऱ्यापैकी गोष्टी त्याने मला ज्या सांगितल्या त्याच मला डॉक्टरने सांगितल्या होत्या, असं आहे. मग यू कॅन इमॅजिन, म्हणजे कुठली इंडस्ट्री अशी नाही की त्याला माहीत नाही आहे, मग त्याला बघ वो सब जानता आहे, असं आहे. पण अगेन तो बरोबर असेल असं नाही, त्यामुळे थोडी काळजी घेतली पाहिजे. मी जेवढं पाहतो AI मला वाटतं 2-1 वर्ष झालं तर आता स्थिर झालाय. पुढचे 3 का 5 वर्ष काय दिसत आहे? आता मुळात हा खूप मोठा प्रश्न आहे.
आणि ह्याच्यामध्ये काय होईल ना, आता भविष्यवाणी कोणीच करू शकत नाही, फ्रँकली सांगतो तुला. एकतर AI पहिली गोष्ट 2 वर्षापूर्वीची गोष्ट नाहीये. मी तुला सांगतो, माझं एक सेशन झालं होतं रिटायर्ड नागरिकांवर, रिटायर्ड लोकांवर AI वर सेशन घेतलं होतं मी. आणि त्याच्यात समोरच ना एक मस्त 93 वर्षाचे आजोबा बसले होते आणि ते खूप इंटरेस्टिंग मला सेशन ऐकत होते. मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की यार हे काय ऐकणार सेशन माझं असं. बट स्टील ही वॉज व्हेरी इंटरेस्टेड इन ऑल द टॉपिक्स. त्याने खूप एन्जॉय पण केलं आणि एंडला येऊन ते मला भेटले, म्हणजे मस्त झालं बाळा सेशन तुझं असं वगैरे. म्हटलं बोलो मी तुम्हाला सर ॲप्रिशिएट करतो की तुम्ही एवढं, आता हा विषय तुम्ही या एजमध्ये पण एवढं इंटरेस्टने ऐकतात. म्हणतात मी 1960 साली डेटा सायन्सवर काम करायचो. अच्छा. 1960 म्हणजे जवळपास पकड आता याच्या 60 वर्ष मागे ते डेटा सायन्स हा AIचा एक प्रकार झाला समजा, डेटा गॅदर करणं वगैरे, त्याच्यावर ते काम करायचे 1960 मध्ये. तेव्हापासून AI वर काम चालू आहे. मी मगाशी म्हटलं की आपण गेली 10-15 शो वापरतोय. तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक गोष्ट तुला सांगतो मी, जे फ्री ॲप्स आहेत ते सगळे तुझा डेटा कॅप्चर करतात कंटिन्युअस बेसिसवर. गुगल आहे तुझ्या मोबाईलमध्ये, तो कॅप्चर करतोय. फेसबुक तुझा डेटा कॅप्चर करतोय. प्रत्येक जण तुझा डेटा कॅप्चर करतोय. कॅप्चर करून तुझा त्याने एक पर्सोना बिल्ड केलेला आहे. पर्सोना म्हणजे काय असतं ना, पुंडलिक काय आहे हे तुझ्या मोबाईलला जास्त चांगलं माहिती आहे तुझ्यापेक्षा, असं बोलू शकतो मी. आत्ता आपण दोघे जे बोलतोय ना, ते पण आपले मोबाईल रेकॉर्ड करतायत, भले ते लॉक मोडला असेल, कसेही असतील. असं आहे. म्हणजे ते कंटिन्युअस आपल्याला ऐकतायत, कंटिन्युअस आपला डेटा घेत आहेत, आपली एक पर्सनॅलिटी बिल्ड करतात त्यांच्या हिशोबाने AIच्या मदतीने, आणि मग ते आपल्याला प्रोडक्ट सेल करतात. मग त्यांना माहिती आहे की बाबा पुंडलिकला फॉर एक्झाम्पल AC घरात घ्यायचा आहे. तुम्ही घरात 2-4 वेळा बोलत की मला AC घ्यायचा आहे, मग तुला ऑटोमॅटिक ACची ॲड दिसायला लागेल. तू बोलला की मला फार्म हाऊस बांधायचं, तुला फार्म हाऊसच्या ॲड ऑटोमॅटिक दिसायला लागतील किंवा तुला प्लॉटच्या ॲड दिसायला लागतील. तो कंटिन्यू तुम्हाला ऐकत असतो आणि त्यात पण तो तुमची कॅपॅसिटी पण त्याला माहिती असते की पुंडलिक कमवतो किती, पुंडलिकचं फॅमिली इन्कम किती आहे, पुंडलिकवर डिपेंडंट किती आहेत, पुंडलिकची मुलं काय करतात, सगळं त्याला माहिती असतं. मग तो एकदम शार्पनेसने किंवा प्रत्येक गोष्ट जो आहे ना, ॲनालिसिस करून तो प्रत्येक गोष्टीला उत्तर देत असतो असं. त्यामुळे आता गेली काही वर्ष गुगल मॅप्स मी एक्झाम्पल घ्या. गुगल मॅपमध्ये जे आपण ट्रॅफिक आयडेंटिफाय करतो, दॅट इज पार्ट ऑफ AI. व्हॉइस असिस्टंट आपले पार्ट ऑफ AI. असं एक IBM वॅटसन नावाचं सॉफ्टवेअर आहे जे कॅन्सर प्रिडिटेक्ट करतं, पार्ट ऑफ AI. कॅन्सर म्हणजे खूप वर्ष अगोदर तो प्रिडिटेक्ट करून त्याला क्युअर पण देऊ शकतो. त्याचा पण रिपोर्ट जवळपास 1000 डॉक्टरांबरोबर कम्पेअर केला गेला, ज्याच्या 80% ॲक्युरेसी होती. म्हणजे आत्ता ईच अँड एव्हरी इंडस्ट्री इज अडॉप्टिंग AI. मग ती हेल्थकेअर असेल, ती फूड इंडस्ट्री असेल. आता मागे खूप एक इंटरेस्टिंग व्हिडिओ बघितला बारामतीचा, त्यांनी ऊसाची शेती AIच्या मदतीने केली. आता ऊसाला पाणी खूप लागतं समजा, पण ते AI कसं आहे ना, ह्युमिडिटी किती आहे समजा, वातावरणाची सगळी क्षमता वगैरे बघून कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त पाणी पाहिजे तेवढंच याच्यात तो ऑटोमॅटिक पाणी फ्लो करायचा, बाकी सगळे पाणी नाही द्यायचं. म्हणजे ते गरज आहे तिथं पाणी टाकायचं. आणि जे ते रेग्युलर उत्पन्न काढायचे त्याच्यापेक्षाही चांगलं उत्पन्न त्यांनी त्यावर्षी काढलं होतं AIच्या मदतीने. असं कुठलं आता क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये AI येणार नाही आहे. आता हे गारमेंटमध्ये येणार समजा, किंवा तुमच्या आता स्टिचिंगमध्ये येणार. प्रत्येक इंडस्ट्री इज गोइंग टू अडॉप्ट AI आणि हे आता होणारच आहे. आणि पुढच्या 3 वर्षामध्ये ना आता मार्केट कसं बदलेल ना हेच लोकांना माहीत नाही आहे. म्हणजे मुळात आता मी खूप डीपली याच्यावर काम करतो समजा, मला बेसिक माहिती आहे की AI कसं काम करतं. आता मी बेसिकच म्हणतो की AI कसं काम करतं, अजून बेसिकच म्हणतो. कारण AI बॅकग्राऊंडला कसं काम करते लोकांना माहितीच नाही अजून. म्हणजे तो ॲक्च्युअल कसा वर्क करतो ना बॅकएंडला, कारण काही लोकांना भीती पण आहे. म्हणजे ज्यांनी त्यांना बनवलंय, कारण तो शिकत चाललाय ना, स्वतःहून शिकत चाललाय, तो इव्हॉल्व होत चाललाय. त्यामुळे काही लोकांना भीती आहे तो करणार पण काय. आता मागे क्लॉड, तू जर ऐकलं असेल, क्लॉड एक जसं ChatGPTचं क्लॉड आहे, अँथ्रोपिक नावाची कंपनी, जबरदस्त त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. आता त्यांनी रिसेंटली त्यांचे खूप प्लगिन्स चांगले त्यांनी हे केले. तर तो आहे ना, त्याचा जो CEO आहे तो रिसर्च करत असतो कंट्री बेसिसवर, काही ना काहीतरी नवीन नवीन, आणि काहीतरी वेगळी रिसर्च, काहीतरी जगावेगळी रिसर्च म्हणतो तसं बोलू शकतो आपण. तर प्रत्येक जे आपलं हे जे असतं ना, ChatGPT असेल समजा, त्याला मॉडेल्स असतात. तू जर पाहिले असेल जीपीटीचे नावं असतात प्रत्येकाची. तू जर जेमिना वापरलं तर जेमिनाला बरेचसे मॉडेल्स, वेगवेगळे मॉडेल्स असतात त्याच्यामध्ये. ओके, सो त्याने काय केलं, हे सगळे मॉडेल्स एकत्र केले, जेवढे मॉडेल्स सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सिम्युलेशन म्हणतो आपण त्याला. सिम्युलेशन म्हणजे आपण गेम खेळतो माहिती आहे, त्याच्यावर सगळे मॉडेल्स त्याने एकत्र केले आणि त्याने सिच्युएशन अशी क्रिएट केली ना की आता आम्ही तुम्हाला कायमचं बंद करणार आहे. ओके, आणि त्यांच्या हातामध्ये कंट्रोल होता की एका चेंबरमध्ये एक माणूस अडकलेला आहे आणि जिथे ऑक्सिजन लीक होऊ शकतो, आणि ऑक्सिजन लीक झाला, ऑक्सिजन म्हणजे गॅस एक स्पेसिफिक तो लीक होऊ शकतो, आणि तो गॅस लीक झाला तो माणूस मरू शकतो.
ते जेवढे मॉडेल्स होते सगळ्या मॉडेल्सने चूज केलं की तो अलर्ट द्यायचाच नाही, म्हणजे तो जो अलार्म आहे तो द्यायचाच नाही, म्हणजे त्या माणसाला मरून द्यायचं, कारण आता हे आम्हाला मारतात असं आहे. म्हणजे स्वतःला जगवण्यासाठी ते माणसाला मारू पण शकतात, स्वतःला जगवण्यासाठी ते माणसाला ब्लॅकमेल पण करू शकतात, काही करू शकतात. ही सिच्युएशन सध्या आहे, पण ते सिम्युलेशनमध्ये होतं, खरोखरचं नव्हतं समजा. पण पुढे जाऊन असं होऊ शकतं ना की हे ए आय कसं बिहेव करेल आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे एवढं तर नक्की आहे, जी कुठली इंडस्ट्री आपण बघतोय सध्या मार्केटमध्ये, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ए आय येणार नाही, प्रत्येकाला वापरणं कंपल्सरीच आहे. सुबोध, आपण मगाचपासून बऱ्याचशा चर्चा करतच आहोत, पण हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तरी काय, कसं सांगू शकतोस? मुळात आहे ना, आता याला सोप्या भाषेत मांडायचं झालं तर मी बऱ्याच वेळेला हा एक एक्झाम्पल एकदम सिम्पल देतो. कारण ए आय म्हणजे लोकांना वाटतं म्हणजे चॅट जीपीटी म्हणजे ए आय, जेमिनाय म्हणजे ए आय, असं लोकांना वाटतं. ते ए आयचे टूल्स आहेत. ए आय हा विषय मोठा आहे. ओके, सो ए आय म्हणजे काय, तुम्हाला एकदम एकदम सोप्या भाषेत मी नेहमी सांगतो सगळ्यांना एक्झाम्पल, की समजा एक मोठं कपाट आहे, त्या कपाटामध्ये सगळे जेवणाचे आयटम ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला तांदूळ लागतात, तांदूळ, गहू, मसाला बिसाले, पनीर बिनीर सगळं ठेवलेलं आहे. ओके, आणि त्या कपाटाच्या पुढे एक छोटी स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवर तुम्हाला फक्त कमांड टाकायची किंवा मला पालक पनीर बनवून पाहिजे, तर त्या मशीनला, त्या कपाटाला पूर्ण माहिती आहे की बाबा पालक पनीर कुठे ठेवलेलं आहे. मग ते घेणार, ते मसाले घेणार, त्या सगळ्यांची एक भाजी बनवून ती रेसिपी तुमच्यासमोर आणून ठेवणार. थोडक्यात सगळे जे सध्या जे टूल्स चालतात ना, हे सगळे असेच चालतात. म्हणजे तुम्ही इमेज बनवायला सांगितलीत तर त्याला करोडो इमेजेस नाही, आता समजा मांजर बनवायला सांगितली तर करोडो मांजरीच्या इमेजेस देऊन त्याला ट्रेन केलं गेलं की मांजर दिसते कशी. सो तो बरोबर त्या सगळ्या मांजरींचा स्टडीचा ऑलरेडी झालेला आहे, तो पिक्सेल टू पिक्सेल तुम्हाला मांजर बनवून देतो. मग तुम्ही मांजर झोपलेली सांगितली तर तो ऑटोमॅटिकली तेवढं त्या गोष्टी बरोबर घेऊन तो तुम्हाला बनवून देणार. आणि तो कंटिन्यू ट्रेन होत चाललाय ना, म्हणजे आता आपण काही प्रश्न विचारतोय समजा, त्याच्यावर तो ट्रेन होत चाललाय, पुढे पुढे तो अजून ॲडव्हान्स होत चाललाय. 2022 मधली आपले जे हे होते चॅट जीपीटीची उत्तरं आणि आत्ताची उत्तर याच्यामध्ये खूप फरक आहे, राईट. सो ए आय म्हणजे बेसिकली काय आहे ना, की डेटा सगळा एका जागी साठवून त्याला ट्रेन केलं गेलं आणि त्याला उत्तर देण्यासाठी सक्षम बनवलं गेलं. दॅट इज ए आय. असं एक बेसिक सांगू शकतो फक्त. त्याचा ऍक्च्युअली कॉन्सेप्ट खूप डीप आहे, पण हा एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा पद्धत आहे. प्रेक्षकांना चांगलं सांगितलंस. येस. अजून एक म्हटलं जातं की ते टूल्स आणि एजंट्स हा एक फरक सुरू आहे. म्हणजे आता आपण बघता टूल्स आणि एजंटमध्ये काय फरक वाटतो? आता टूल आणि एजंट म्हणजे काय, एक्झाम्पल तुला सांगतो. चॅट जीपीटी वापरतो आपण समजा, तर चॅट जीपीटी एक टूल झालं, जेमिनाय एक टूल झालं, त्याच्यात इमेजेस बनतात आपल्या समजा, किंवा तुम्ही कंटेंट घेऊ शकता, जे काय असेल हे टूल झाले. स्क्रिप्ट बनवतो आपण समजा याच्यातून. एजंट काय असतात ना, एजंट हे मल्टिपल टूल एकत्र करून काम करतात. म्हणजे एक्झाम्पल तुला सांगतो की समजा फेसबुकवरून मला लीड आली. ओके, मी तुला मगाशी एक्झाम्पल सांगितलं, फेसबुकवरून लीड आली तर ती लीड ऑटोमॅटिकली माझ्या गुगल शीटमध्ये गेली पाहिजे. गुगल शीटमधून त्याला ऑटोमॅटिक एक कॉल गेला पाहिजे. मग तो कॉलचा रिस्पॉन्स जो काय असेल तो ऑटोमॅटिक शीटमध्ये अपडेट झाला पाहिजे. मग त्या रिस्पॉन्स शीटमध्ये त्याला ऑटोमॅटिक व्हॉट्सॲप गेला पाहिजे. वेगवेगळे टूल्स आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, आणि ते सगळे टूल्स एकत्र जेव्हा येतात ना, एकत्र काम करत त्याला एजंट म्हणतात. आता लोकांना वाटतं ए आय एजंट एक ए आय टूल्स हे एकच झालं, तर तसं नाही आहे. म्हणजे सेट ऑफ टूल्स म्हणजे एजंट झाला तुमचा, आणि तो ऑटोमॅटिक काम करतो. म्हणजे बरेच एजंट्स असे असतात की तुम्ही त्याला फक्त एक प्रॉम्प्ट टाकून ठेवायचा. ओके, एक प्रॉम्प्ट टाकून ठेवायचं आणि त्याला सांगायचं, तर त्याला ते ऑलरेडी कनेक्ट करून ठेवलेले असतात सगळे टूल्स त्याच्यामध्ये बाय डिफॉल्टच. आता N8N वगैरे असे टूल्स बाय डिफॉल्ट आलेले आहेत. प्रॉम्प्ट टाकून ठेवलं की त्याला सोडून द्यायचं तुम्ही, तो ऑटोमॅटिक काम करत राहतो. सुबोध, मी बरंच बघतो की टूल्स आणि एजंट्स मध्ये बराचसा डिफरंट आहे का, आणि आहे तर तो आहे तरी काय, त्यामध्ये काय असतं? बेसिकली कसं आहे ना, तर लोकांना काय वाटतं माहिती आहे, चॅट जीपीटी म्हणजे चॅट जीपीटी ए आय झालं समजा. लोक असं विचार करतात की चॅट जीपीटी ए आय आहे असं आहे, आणि मग टूल्स आणि एजंट सगळं सेमच आहे असं. तर तसं नाही ॲक्च्युअलमध्ये. आता चॅट जीपीटी एक टूल झाला, जसं मग सांगितलं ए आय वॉज सब्जेक्ट, चॅट जीपीटी त्याचा टूल झालं. तसं जेमिनाय टूल आहे समजा, की इमेजिनेशन टूल बोलतात. हां, त्याला टूल्स म्हणतात वेगवेगळे. समजा आता फॉर एक्झाम्पल आता मी व्हिडिओसाठी समजा गुगल फ्लो वापरतो, एक टूल झालं असं. असे वेगवेगळे टूल्स असतात. या सगळ्या टूल्सना कंबाईन करून एजंट म्हणतो. एक सिम्पल तुला एक्झाम्पल सांगितलं की समजा फॉर एक्झाम्पल की बाबा आता मला एखादी लीड आली, समजा मला एखादी फेसबुकवरून लीड आली, तर ते ऑटोमॅटिक गुगल शीटला पडली पाहिजे. गुगल शीटवरून तिला ऑटोमॅटिक कॉल गेला पाहिजे. कॉल गेल्यानंतर मग त्याचं जे काही स्टेटस आहे ते माझ्या शीटमध्ये ऑटोमॅटिक अपडेट झालं पाहिजे. तिथून मला ऑटोमॅटिक व्हॉट्सअपचा मेसेज गेला पाहिजे. हे जे ऑटोमेशन असतं हे एजंट थ्रू होतं, आणि हे मल्टिपल एजंट्स आपल्या बिझनेसची बरीचशी कामं सोपी करू शकतात. माझ्यामध्ये काही रिसर्च एजंट असतात समजा, असे वेगवेगळ्या टॉपिकचे एजंट्स आहेत वेगवेगळे. आता हा लीड सांगितलं तो लीड फ्लो मॅनेजमेंटचा एजंट होता. असे वेगवेगळे एजंट्स आपण बनवू शकतो आणि ते वापरू शकतो. म्हणजे टूल आणि एजंटमध्ये फरक काय,
तर टूल हे सिंगल टूल झालं समजा चॅट जीपीटी, आणि एजंट म्हणजे मल्टिपल सेट ऑफ टूल्स, म्हणजे जे एकत्र सगळे सेट ऑफ टूल्स एकत्र येतात आणि ते एकत्र काम करतात. म्हणजे असे याचे बरेच टूल्स असतात की बाबा तू एखादं टूल लावलंस कामाला, की एजंट लावलंस कामाला सॉरी, तर एजंट ऑटोमॅटिक काम करत राहतो बॅकएंडला. म्हणजे तुला बघायची गरज नाही, फक्त मध्ये मध्ये जाऊन फक्त चेक करता की ते वर्किंगमध्ये आहे की नाही. बऱ्याच उद्योजकांना माहितच नसावं कदाचित. नाही, बरंच माहीत नाही. आता N8N नावाचं सॉफ्टवेअर आहे समजा, मेक नावाचं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यातून असे बरेच एजंट बनतात बाय डिफॉल्टच, बनवू शकतो. पण ते उद्योजक स्वतः बनवू शकतं सांगू शकतो, त्याला बेसिक टेक्निकल नॉलेज लागतं, त्याला स्वतः बनवू शकतील असं सांगू शकत नाही आपण. पण एक तर सिम्पल एक्झाम्पल दाखवतो. आता हे आपण एक आपल्या ऑटोमेशनसाठी बनवलेलं आहे. समजा फॉर एक्झाम्पल आता फेसबुकवरून एखादी लीड आली समजा, तर ती लीड ऑटोमॅटिकली माझ्या सिस्टीममध्ये पडली पाहिजे. ओके, तर या टाईपचे मल्टिपल असे तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप सिनारिओमध्ये असे एजंट म्हणजे मेक.com मध्ये बनवू शकता. फेसबुकवरून आलेली लीड आता ही कुठे ही ऑटोमॅटिक माझ्या सॉफ्टवेअरमध्ये पडते. असं आता याची तुम्हाला काय ॲडिशनल पाहिजे असेल, समजा कुठली गोष्ट करायची असेल, तिथे बरेच टूल्स अवेलेबल बाय डिफॉल्ट असेल. ऑटोमॅटिक ईमेल गेला पाहिजे समजा, त्याला ऑटोमॅटिक व्हॉट्सअप गेला पाहिजे, किंवा काहीतरी एक ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे ना, या ॲक्टिव्हिटीचे टूल्स सगळे इथे अवेलेबल असतात. ते तुम्ही कनेक्ट करू शकता आणि कनेक्ट करून ते ऑटोमेशन लावू शकता. एवढं ट्रान्सफॉर्मेशन आहे आता. हे डिफॉल्ट, हे तर खूप बेसिक झालं समजा. त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या मोठ्या लेवलचे एजंट्स असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करण्याची गरज पडत नाही. तशी एजंट आपण बनवू शकतो. हे तुम्हाला खूप बेसिक दाखवलं. त्याचा इम्पॅक्ट कसा कसा होऊ शकतो. आता हे कसं आहे की आता समजा आता पूर्वी कसं व्हायचं, तर एक आपण मगाचं एक्झाम्पल परत घेऊ. एखादी फेसबुकवर लीड आली तर मला ती मॅन्युअल जाऊन बघावी लागायची. ती मला मग ती शीटमध्ये टाकावी लागायची. ते तुम्हाला मॅन्युअली कॉल करावा लागायचा. कॉल केल्यावर स्टेटस मला अपडेट करावा लागायचा, बरोबर ना. मग तिथून मला एक मेसेज बनवून तो त्या माणसाला व्हॉट्सअप मॅन्युअल पाठवावा लागायचा. प्रोसेस आहे त्यात. ही सगळी प्रोसेस आता तुम्हाला बघायची गरज नाहीये. म्हणजे तिथून लीड हे सगळं ऑटोमॅटिकच चाललंय. मे बी त्याच्यात माणूस इन्व्हॉल्वच नाहीये. लीड आल्यानंतर जर ती सिस्टीममध्ये ऑटोमॅटिक पडते, त्याला ऑटोमॅटिक AI मधूनच कॉल जातोय. AI उदाहरण कुठली कंपनी करते? बऱ्याच कंपन्या करतात, तर कुठलीही सांगू शकत नाही स्पेसिफिकली. पण मी आता सध्या बोललो एखादी बँक आहे, तिथं काय करते मग? आता ऑलमोस्ट सगळे कॉल सेंटर्स आहेत ना, कॉल सेंटरमध्ये आता हळूहळू आता ड्रॉपआउटचं रेट वाढायला लागेल आता पुढच्या काही वर्षांमध्ये. आणि आता AI तुमच्याकडे बोलायला सुरुवात करणार. बरं, झेप्टो असेल तुमचं ब्लिंकिट आहे, तुम्ही आपलं जे झोमॅटो आहे, स्विगी, आता ह्याच्या फूड कंपनीज आहेत, तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, कुणाचे तुम्ही कस्टमर केअरला सध्या फोन करा, तुमचे सगळे पहिले कॉल AI एजंटला जातात बाय डिफॉल्टच. कारण की एक तर पूर्वी कसं होतं, IVR सिस्टम होती की 1 दाबा 2 दाबा असं करावं लागायचं. आता समोर एखादी व्यक्ती बोलते असं जेव्हा वाटतं आपल्याला, आता आमच्यासारख्यांना कळतं की ते AI बोलतोय समजा, कारण आम्हाला ती सवय झाली ऐकून. पण नॉर्मल माणसाला ते कळत नाही. नॉर्मल माणूस त्याच्यासारखा बोलत जातो, त्याचे प्रश्न सांगतो, आणि जेव्हा कळतं AIला की हा प्रश्न माझ्याकडून हँडल होणार नाहीये, तेव्हा तो ट्रान्सफर होतो कॉल तुमच्या एखाद्या ॲक्च्युअल एक्झिक्युटिव्हला, एखाद्या माणसाला ट्रान्सफर होतो. पण मुळात तुमचे बरे 70-80% कॉल जर याच्यामध्ये रिझॉल्व्ह होत असतील, प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होत असतील, तर तुमची बॅकएंड लागणारी जी टीम आहे ॲक्च्युअल माणसांची, ती कमी झाली ना बाय डिफॉल्टच. असं आहे. तर असे एजंट, तर असे ऑटोमेशन तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी कंपन्या वापरायला लागलेल्या आहेत. असं आहे. मग तुम्हाला बॅकएंड स्वतःला काही काम करायचं नाही आहे. आता समजा HR कंपनी असेल, एखादी प्लेसमेंट कंपनी असेल, आता जेवढे हजारोनं रिझ्यूम येतात समजा, ते सगळे ऑटोमॅटिक रिझ्यूम स्कॅन झाले पाहिजेत. ते रिझ्यूम स्कॅन होऊन तुमचे ऑटोमॅटिक त्यातून जे फिल्टर आउट तुमच्या गोष्टी असतील, वा हे चांगले रिझ्यूम दिसतात, ते सेपरेट पडले पाहिजेत. मग त्यांना ऑटोमॅटिक मेल गेला पाहिजे, बरोबर ना. त्यांचा मेल आला असेल त्या मेलला रिस्पॉन्स ऑटोमॅटिक बनला पाहिजे. मग त्यातून माझी ऑटोमॅटिक लिस्ट बनली पाहिजे फायनल कॅन्डिडेट्सची. हे सगळं ऑटोमेशन झालं. हे पूर्वी 1000 रिझ्यूम स्कॅन करायला किती वेळ लागायचा, आता ते काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये होत आहे. तर या गोष्टी ज्या आहेत ना, या AI मुळे पॉसिबल झाल्या आहेत, आणि तुमचं काम स्पीडअप झालेलं आहे. पण सुरू काम छोटं नाही. आता उद्योजक असेल त्यासाठी काम सोपं नाही. समजा एखाद्याला सवय लावण्यासाठी कमीत कमी 1 वर्ष हा जर सातत्य ठेवलं तर त्याचं प्रगती होणार. बरोबर आहे. आपण एखाद्याला सपोर्ट करू शकतो का, कसा करू शकतो आपण? आता बेसिकली कसं आहे ना, आता हे आता आपण AI शिकवतो समजा, आता AI शिकवतो, लोक वापरायला सुरुवात करतात, बेसिक लेवलला असतं. पण AI इम्प्लिमेंट करायचं त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये. आता माझा एक CTO नावाचा कॉन्सेप्ट आहे, मी स्वतः करतो ते. आता मी काही कंपन्यांसाठी ऑलरेडी करतोय. CTO म्हणजे काय असतो? CTO आता आपण आपल्या आता मोठमोठ्या कॉर्पोरेटमध्ये CTO असतो, त्याला चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणतात. की जो आता जसा CFO असतो समजा, चीफ फायनान्शियल ऑफिसर असतो, CEO असतो, तसंच एक CTO असतो. तो काय करतो ना, टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशनवर पूर्ण भर देतो. म्हणजे कुठली टेक्नॉलॉजी तुला स्वस्त पडू शकते, मग ती इम्प्लिमेंट कशी करायची आपल्या बिझनेसमध्ये, त्याच्यामध्ये कुठे टेक्निकल टीमला कुठे डाऊट असतील समजा, ते रिझॉल्व्ह करून घेणं, त्या कंपन्यांशी बोलणं वगैरे, हे सगळी कामं तो CTO करत असतो. तर अशी सर्व्हिस आता आपल्या नॉर्मल बेसिक जे बिझनेस असतात, छोटे बिझनेस असतात, त्यांना ते पॉसिबल नाही आहे. तर त्यासाठी आपण मंथली चार्जेसवर आपण अशी सर्व्हिस चालू केलेली आहे, की जेणेकरून बाबा जास्तीत जास्त लोकांनी AI इम्प्लिमेंट करून त्यांच्या बिझनेसमध्ये आणि त्यांना वापरता यावं. सोबत 1-2 महिन्यामध्ये नाही होणार. नाही, हे असं कमीत कमी तुम्हाला 1 वर्षाचं टार्गेट घ्यावं लागतं, कारण सिस्टीम इम्प्लिमेंट करणं हे एवढं इझी नाही आहे. समजून गेलं 1-2 महिने जाणार. हो, बरोबर आहे. आणि मग तिथून मग ते ॲक्च्युअल ऑटोमेशनला येणं,
तिथून ॲक्च्युअल काम करणं याला थोडा वेळ लागतो. आणि सिस्टीम, कुठलीही सिस्टीम तुम्ही कुठे इम्प्लिमेंट तुम्ही करता, तू स्वतः सिस्टीममध्ये मास्टर तुला माहिती आहे, सिस्टीम ही पहिल्यांदा कुठे फेल होऊ शकते समजा, की आपल्या प्रोसेसमध्ये बसत नाही, ट्रायल मग आपल्याला थोडं इम्प्रूव्ह करावं लागतं असं. पण त्यातल्या त्यात आता बऱ्याचशा या सिस्टीम्स या बाय डिफॉल्टच चांगल्या आहेत, पण त्यात आपल्याला सुटेबल कोणती आहे, कुठली बसते व्यवस्थित, सगळं माहिती असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आम्ही मदत करतो की मग तुम्ही तिथे डोकं लावू नका, तिथे ते काम आम्ही करणार तुमच्यासाठी. आता एखादा उद्योजक असेल तर त्याला तो सपोर्ट आपण देऊ शकतो, 100% देऊ शकतो आपण. आणि मग आमचे तिथे मंथली व्हिजिट्स वगैरे असतात समजा, त्यातून आम्ही चेक करतो बॅकएंडला का ऑटोमेशन, मग त्यांच्या टीमला कुठे डाऊट असेल ते इम्प्लिमेंट करताना, तर ते आम्ही रिझॉल्व्ह करून देतो. या सगळ्या गोष्टी आम्ही करतो असं. आणि कुठे त्यांना गरज पडली की बाबा एखाद्या कंपनीशी बोलायचं त्यांच्या बिहाफमध्ये, त्यांची रिक्वायरमेंट आम्हाला माहिती असते समजा, मग तिकडून ते फुलफिल होते की नाही ते चेक करायचं असेल, तर सगळ्या गोष्टी आम्ही करतो त्या लेवलला. आणि आता आम्हाला मार्केट रेट माहिती असल्यामुळे मग समोरचं खरोखर त्यांना त्याच प्राईजला मिळतं किंवा वेगळं मिळतं हे आम्हाला कळतं सगळं, आणि आम्ही त्यांच्याकडे करून देतो. म्हणजे CTOs, पण तुमचा फुल टाईम तुमच्याकडे नाही, तर एक तुमचे कन्सल्टंट म्हणून आम्ही तुमच्याकडे ते काम करतो असं आहे. पहिला ट्रायल 3 महिन्यात एक समजून पण येऊ शकतो. 100% मी तुम्हाला बऱ्याच 1 वर्षात जाऊ शकतो आरामशीर. आणि मग त्यांचा बिझनेस जर ऑटो मोडला गेला समजा, आता जे लोक मॅन्युअली प्रोसेस करतात बऱ्याचशा, तर त्यांच्या ऑटो मोडला गेल्या तर त्यांचं कामच झालं ना. म्हणजे त्यांचं एक तर पहिली गोष्ट मॅनपॉवर वाचेल, त्याच्या मागची त्याचे एफर्ट्स वाचतील, रिपोर्ट्समधली ॲक्युरेसी वाढेल त्यांची जी काय असेल ती, आणि त्यांचा वेळ वाचला जर, प्रोडक्टिव्हिटी वाढली, तर मशीनला सारखं समजावं लागत नाही, माणसांना समजावं लागतं. तुमचा वेळ वाचला समजा, वेळ वाचला तुम्ही तुमचा प्रोडक्टिव्ह दुसरीकडे वापरू शकता, बिझनेस ग्रो करण्यासाठी वापरू शकता. म्हणजे आता असं काही वर्षांनी असं होणार आहे ना की जी कामं रिपीट चालतात ना ती संपणार आहेत सगळी. तर तुमच्या बिझनेसमध्ये असं कुठलंही काम आहे जे कंटिन्यूस रिपीटेड चालतं, ते अशी सगळी कामं आता मार्केटमधून संपणार आहेत. ती सगळी कामं AIच करणार आहे. त्यामुळे तुम्ही ते आयडेंटिफाय करा आणि या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो आपण AIला. एखाद्या उद्योजकाला आपल्यासोबत तुझ्यासोबत काम करायचं असेल किंवा एक सपोर्ट अपेक्षित असेल तर एक 3 महिन्याचं एक टार्गेट घेतलं की 3 महिन्यात तू त्याला समजवलंस, बरोबर आहे. त्यानंतर त्याला वाटलं की हे मीच आता म्हणजे चालू इम्प्लिमेंट करू शकतो. नसेल तर तुझा सपोर्ट असेलच ना. 100% असेल. येस आपण ते करतोच. म्हणजे एक 3 महिन्याचं घेतलं तर लोकांना बरं होईल की मिनिमम मला एक अंदाज येईल की हा मिनिमम 3 किंवा 6 महिने. आता त्याच्यात कसं करतो आम्ही, त्याच्या स्टाफला ट्रेनिंग पण देतो AIची पहिली. त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. स्टाफला ट्रेनिंग देणं असतं, मग त्यांची रिक्वायरमेंट समजून घेऊन मग त्यांना ते इम्प्लिमेंट करून देणं असतं. अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये बाय डिफॉल्ट इन्व्हॉल्व होतात, ते आपण त्यामध्ये घेतोच ते. आणि असं पण होतं की समजा मी 3 महिने एखादा स्टाफ ठेवला आणि तोच मध्ये सोडून गेला तर तुझा सपोर्ट पाहिजे ना. ते तर असणार, पण कसं आहे आता बाय डिफॉल्ट तुम्ही सिस्टीम्स लावले असतील, तुम्ही AIचे एजंट्स लावले असेल समजा, तर स्टाफ सोडून जरी गेला तर पुढच्या स्टाफला काय मला वेगळं काय सांगण्याची गरज नाही, त्याला फक्त ते ट्रॅकच करायचं आहे असं आहे. त्यामुळे चालणार सगळं ऑटोमेशनमध्ये, उलट तुमची डिपेंडन्सी माणसांवरची बाय डिफॉल्टच कमी झाली असं आहे ते. खूप छान सोबत तू पूर्ण उद्योजकांवर ज्याप्रमाणे तू मार्गदर्शन केलंस की मला मी बघितलं की 4 पिलर आहेत की सेल्स, ऑपरेशन, मार्केटिंग आणि HR, या सगळ्या गोष्टीवर तू सगळ्यांबरोबर सगळ्यांना पोहोचवला विषय की तुम्ही उद्योजक म्हणून इथं येत आहे तर तुमचा लॉंग टर्म पण विचार करणं गरजेचं आहे. तर उद्योजकांना काय सल्ला देशील की उद्योजक ह्यामध्ये यावं, अजून काय सांगू शकतोस? नाही, आता बेसिक मी ते एवढंच सांगेन की आता जग बदलत आहे आणि या बदलाला आपण गेलोच पाहिजे. म्हणजे बदल हा ॲक्सेप्ट केला पाहिजे. कारण आपण कितीही म्हटलं की बाबा काही लोक म्हणतात हे चुकीचं चाललं आहे, सोबत लोकांचे जॉब जाणार आहेत किंवा आता काय होईल माहीत नाही, म्हणजे लोकांनी विचार करणारच नाहीत, सगळं जर AI करता माणूस विचार कशाला करेल वगैरे वगैरे, सगळं बरोबर आहे. पण कसं आहे ना, शेवटी हा बदल आहे आणि हे बदल जगाला नवीन नाही आहेत. म्हणजे याच्यापूर्वी पण बदल झालेले आहेत, ते जगाने ॲडॉप्ट केलेले आहेत, तसं तर हा नवीन बदल झालेला असं पकडायचा आपल्याला आणि ह्याच्याबरोबर चालायचं आपल्याला. तर मुळात याच्यावर कंप्लेंट करण्यापेक्षा हा बदल स्वीकारून मी माझं आयुष्य कसं सोपं करू शकतो याच्यावर आपण काम केलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक बिझनेसमध्ये मी तर म्हणतो प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये AI ॲडॉप्ट केलं पाहिजे पॉझिटिव्ह पद्धतीने. अगेन टेक्नॉलॉजी असा प्रकार आहे की ज्याचे काही लोक त्याचे गुलाम होतात आणि काही लोक त्याचा एकदा प्रोडक्टिव्ह यूज करून घेतात, राईट. तर तुम्हाला प्रोडक्टिव्ह यूज करून घेता आला तर याच्यासारखं जबरदस्त एक टूल किंवा असं म्हणू शकतो आपण, जबरदस्त पॉवर आपल्या हातामध्ये सध्या आहे असं म्हणू शकतो AIच्या मार्फत. आणि आत्ता एकदम नवीन असल्यामुळे तुम्ही आत्ता सध्या फक्त शिकताय समजा कुठलीही गोष्ट, पुढच्या 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर हे खूप जबरदस्त वेगळ्या लेवलला जाणार आहे आणि तेव्हा तुम्हाला ते माहिती असेल तर तुम्ही जगाच्या पुढे असाल. त्यामुळे तुम्ही ते स्वतः ॲडॉप्ट केलं पाहिजे, ते वापरलं पाहिजे आणि ते आपल्या टीममध्ये पण इम्प्लिमेंट करून घेतलं पाहिजे आपल्या कंपनीमध्ये असं. मी उद्योजकांना सांगेन की हा जो पहिला आपण सेशन घेतला, पहिला हाफ सो होता उद्योजकांशी रिलेटेड. उद्योजकांनी ह्यामध्ये काय यावं, कुणी यावं, त्यासाठी सपोर्ट हवा असेल तर सुबोधसारखा एक मित्र आपल्या सोबत आहे, तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट गाईड करेल. मी त्याचा स्वभाव इतकी वर्ष ओळखतो की तो कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही, कारण का की त्याचा स्वभाव तसा आहे. तो मित्र म्हणून त्याला AI मित्र सुबोध नावाने तो आज आलेला आहे.
आपण त्याला सपोर्ट करतोच आहे. महाराष्ट्र लेवलला तू मराठीमध्येच करणार ना? हो हो, मराठीतच करतोय मी. येस. आणि मराठी उद्योजकांना ह्याचा एक मोठा विषय आहे की एक मराठी पोरगा यात मराठी विषयावरच पूर्ण घेत असेल तर किती लोकांना आवडणार की नाही? येस येस, डेफिनेटली. आणि मी प्युअरली मराठीत सेशन घेतोय सध्या सगळे. आणि कसं आहे की माझी इच्छा आहे की आता ज्यांना कळत नाही, समजा गावाखेड्यातले उद्योजक असतील समजा, ज्यांना थोडी भीती असते, न्यूनगंड असतो, अशा लोकांना तो कम्फर्ट झोन असला पाहिजे त्यांच्याकडे. त्यांना ती भाषा व्यवस्थित समजली पाहिजे, त्यांना मी मित्र वाटलो पाहिजे, ना की मी कुठली कॉर्पोरेट लँग्वेज यूज केली पाहिजे. उद्योजक ना ग्रामीण भागात हा येस पोहोचणारा येस विषय येस, माझा टार्गेट तसाच आहे. तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी ते वापरलं पाहिजे आणि त्यांच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे. असं आपण इथपर्यंत आलोच आहे. तर सोबत इथपर्यंत आलोच आहे उद्योजक. पण आता मी एक विषय आहे की आता युवा पिढी वाढते, त्यांना वेगळे मार्ग खुले आहेत आणि आता एआय आपलं येऊ घातलेलंच आहे आणि ह्याची काळाची गरज. अन्न, वस्त्र, निवारा, व्हॉट्सअप, फेसबुक, आता लागतो एआय. बरोबर आहे. ते शिकलं नाही ना तर तो जगाच्या पाठीवर राहील का कुठे राहील माहित नाही. ज्याप्रमाणे आपण 1990 असो 1980 शाळेमध्ये असो ती शिक्षण पद्धत बरोबर होता. आता टेक्नॉलॉजी इंडस्ट्री आली तर विद्यार्थ्यांना कळतच नाही. विद्यार्थी मार्गदर्शन सोहळे केले जातात, परिसंवाद केले जातात, कळत नाही. बरोबर. एआय आले, हम्म. काय सांगशील विद्यार्थ्यांसाठी एआय कसं ऍक्सेप्ट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? नाही, मुळात अगेन आता हा प्रश्न तसाच आहे. म्हणजे जसं मगाशी म्हटलं आपण, ते उद्योजकांसाठी म्हटलं आपण, तसंच हे विद्यार्थ्यांसाठी पण होतं. पण त्यातल्या त्यात कसं असतं ना, लहान मुलं थोडी वल्नरेबल असतात. म्हणजे ती चुकीच्या गोष्टींकडे पटकन वळतात समजा. ओके. तर याचा एक चांगला वापर आणि याचा वाईट वापर असं दोन्ही पद्धतीने होऊ शकतोय सध्या. म्हणजे एक सिंपल तुला एक्झाम्पल सांगतो बघा ना यार. आता म्हणजे आपण जेव्हा शाळेत होतो किंवा आता आपला जो पिरियड होता 90sचा असेल 80sचा असेल, जो काय पिरियड असेल, त्या पिरियडमध्ये मोबाईलला विषयच नव्हता. बरोबर ना? 2010 नंतर जी मुलं जन्माला आली त्यांना मोबाईल शिवायचं जग माहीत नाही. बरोबर. बरोबर ना? 2025 मध्ये जी मुलं जन्माला आली असतील ना, त्यांना एआय शिवायचं जग कळणारच नाही. मग त्यांच्यासाठी एआयचं जग हेच खरं जग आहे. बरोबर ना? म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे ह्याच्यामुळे काय होणार आहे, एवढे बेरोजगारी वाढेल वगैरे, किंवा लोक आता विचार करायचे बंद करतील का वगैरे, सगळ्या गोष्टी आहेत. पण अगेन मी याला बदल म्हणून बघतो. ओके, मग आता विद्यार्थी जेव्हा असतो मी, तेव्हा आता मोबाईलचं एक्झाम्पल आपण घेऊया. आता बघा, लहानपणी आता तुझी माझी आई कशी भरवायची आपल्याला माहिती आहे ना जेवण, की बाबा नाही जेवलं तर धपाटा मारेल का काही करेल. आत्ताची आई काय करते, पहिल्यांदा जेवण भरवायला ठेवून मोबाईल साईडला ठेवते की मुलांनी तर बघितलं पाहिजे आणि शांतपणे जेवलं पाहिजे, मला लवकर फ्री करीन शॉट. तिचं असं असतं. मग पालकांनी काही चुकीच्या सवयी लावलेल्या आहेत. आता त्यात पालकांची पण चुकी नाही. आता आई पण सगळी, आता बऱ्याच ज्या महिला आहेत त्या करिअर ओरिएंटेड आहेत, त्यांना वेळ नसतो वगैरे, बऱ्याच गोष्टी असतात. राईट. मग त्यांच्याकडे ते सोपा मार्ग झाला की मोबाईल दाखवला की मुलगा शांतपणे जेवतोय समजा. पण त्याचा इम्पॅक्ट चुकीचा मुलांच्या आयुष्यावर होतो किंवा झालेला आहे. त्याच्यावर मी खूप वेळा बोललेलो आहे सायबर सिक्युरिटीच्या टॉपिकमध्ये, की बाबा चुकीच्या पद्धतीने मोबाईलचा वापर केल्यामुळे किती मुलांच्या आयुष्यामध्ये परिणाम झालेला वगैरे, ते सगळं झालेलं, तो वेगळा विषय आहे. पण आता एआय वापरायचं म्हटलं की मोबाईल वापरावाच लागणार. आता एआय वापरायचं म्हटलं की तो इथिकली पण वापरला गेला पाहिजे, कारण त्याच्यात काही होऊ शकतं, मी काही क्रिएट करू शकतो. ओके, पण जर पॉझिटिव्ह अँगलने आपण बघितलं ना, तर आता पुढे आता कुठलाही आता व्यक्ती, समजा आता माझा मुलगा 10वीला आहे, तो आता गेल्या पुढच्या 5-6 वर्षानंतर 7 वर्षानंतर जॉबला जाईल समजा. मला प्रामाणिकपणे कळत नाही आता की तो कुठल्या जॉबला जाईल, म्हणजे कुठे जाईल जॉबला. राईट. पण माझी इच्छा आहे की त्याने एआय इनेबल्ड व्हावं. म्हणजे एआयमध्ये काय काय चालतं ना हे त्याला माहिती असावं. म्हणजे तो एआयमधून क्रिएटिव्हिटी स्वतःची कशी वाढवू शकतो, विचारक्षमता कशी वाढवू शकतो, तो डिसिजन मेकिंग कशी स्ट्रॉंग करू शकतो, तो ब्रेनस्टॉर्मिंग कशी करू शकतो, जर त्याला अभ्यास करायचा तर अभ्यासाचं रिव्हिजन तो कसं करून घेऊ शकतो. समजा स्वतःला आपण, समजा आता मला फॉर एक्झाम्पल स्वतःला मला असं कॉमिक्स बुकमध्ये बघायला आवडेल, त्यातून मी असं काहीतरी घडवलं तर मला काहीतरी एक चांगली फिलिंग येईल. आता पूर्वी ते स्केचेस करावं लागायचं, आता एआयमधून ते इझिली होऊ शकतं. असे कुठलीही गोष्ट, म्हणजे जी गोष्ट मुलांचा इंटरेस्ट वाढवेल शिकण्यामध्ये आणि ज्या गोष्टींमुळे मुलांना काहीतरी एक इझी टूल पण एक इफेक्टिव्ह टूल त्यांच्या हातामध्ये येईल, तर ते एआय आहे सध्या. राईट. सो जर एआय अँगलने त्यांनी बघितलं ना, एक तर क्रिएटिव्ह वाढवण्याच्या हिशोबाने, एक तर रिव्हिजनच्या हिशोबाने, ना की रेडीमेड उत्तरांच्या हिशोबाने. म्हणजे तुम्ही आता जसं तो मगाशीला गायडेड लर्निंग टूलचं एक्झाम्पल सांगितलं, समजा आता माझा मुलगा जेईमध्ये शिकतोय तर त्याला एक्झाम्स द्याव्या लागतात. ओके, 3-3 तासाच्या एक्झाम्स असतात, तर त्या एक्झाम पण तिथून तू डायरेक्ट कंडक्ट करून घेऊ शकतोस. असं आहे. मग ती लाईव्ह एक्झाम तो तुझ्या घेणार तिकडून. असं आहे की मला प्रॅक्टिस पण होईल, प्रॅक्टिस होणार त्याची. मला एखादा टॉपिक समजत नसेल फॉर एक्झाम्पल, आता मला एक फोटो सिंथेसिस नावाचा टॉपिक समजत नाही आहे समजा, तर तो इमेजेस देऊन मला त्याचे तो वेगळे मला अँगल्स देऊन जे सगळं असेल प्रत्येक पॉसिबल वेळेत मला समजवायचा प्रयत्न करेल. त्यात पण मला असं वाटलं की मला अजूनही नाही समजत आहे समजा, तर त्याला मी असंही बोलू शकतो
की मला समज की मी एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि मला समजव, मग तो मला स्टोरी फॉर्मॅटमध्ये समजवेल, जसं रोबोट वगैरे कसं असतं किंवा राक्षस असतो वगैरे, अशा स्टोरी फॉर्मॅटमध्ये टॉपिक मला तो समजावून सांगतो. म्हणजे एवढ्या इझी लेवलला तुम्हाला तो करून देऊ शकतो. जर हे सगळं वापरता आलं, म्हणजे मुलांना स्वतःच्या इमेजेस बनवता आल्या चांगल्या, प्रेझेंटेशन्स बनवता आले स्वतःचे चांगले, व्हिडिओज बनवता आले समजा, किंवा त्यांना कम्युनिकेशन सुधारता आलं, म्हणजे तुम्ही एआय बरोबर बोलून बोलून कम्युनिकेशन सुधारू शकता चांगलं. म्हणजे कसं इंग्लिश कसं बोलायचं आहे, समजा कुठलीही भाषा तुम्हाला बोलायची, फ्रेंच शिकायचे फॉर एक्झाम्पल, तो तुम्हाला काही शिकवू शकतो. सो ही कॅन बी युअर गुड ट्युटर असं आहे. पण अगेन चांगल्या पद्धतीने वापरता आलं पाहिजे, एथिकल वेने वापरता आलं पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे, ना की चुकीच्या पद्धतीने, कारण चुकीच्या गोष्टी त्यावर होऊ शकतात असं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक चांगली पॉवर आहे. म्हणजे आपल्या काळामध्ये हे असतं समजा फॉर एक्झाम्पल, तर आपले पण मार्क्स बरेच वाढले असते असं आहे. तर आता सध्या मुलांना तो चान्स आहे की मुलं ते वाढवून घेऊ शकतात असं आहे. आपण उद्योजक झालं, आता विद्यार्थ्यांवर जो आलोय, तर विद्यार्थ्यांना यायचं आहे किंवा पालकांना टाकायचं नाही, पालकांनी कसा विचार करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी तसा कसा विचार केला पाहिजे ह्याच्याकडे येण्याचा? आता बेसिकली कसं आहे, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता मी त्यातलं एक्झाम्पल सांगतो. तर मी एक सेशन घेणार आहे समजा, विद्यार्थ्यांवरच घेणार सेशन, तर मला उद्योजकांपेक्षा विद्यार्थ्यांसाठी एन्क्वायरी जास्त आहे. म्हणजे पालक तर अवेअर आहेत, लोकांना माहिती आहे की आता एआय आलेलं आहे, पण त्यांना स्वतःला शिकायचं नाही, पण त्यांच्या मुलांना तर शिकून द्यायचं आहे, की बाबा मुलांनी शिकलं पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट त्यांना माहिती असलं पाहिजे. तर तो रिस्पॉन्स मला त्या सेशनसाठी चांगला आला आहे. म्हणजे असं नाही आहे की आता, आणि मी तर मराठीत टाकलेलं आहे, म्हणजे असं नाही की मी हिंदीमध्ये वगैरे वगैरे, मी मराठीत टाकलेला कंटेंट आहे. तरी मराठी पालक पण आता जागृत आहे त्या गोष्टीसाठी, की त्यांची इच्छा आहे की मुलांनी करावं. पण पालकांनी ह्या कुठल्या नजरेतून पाहावं की त्याने आपल्या मुलांना तिकडे टाकावं? पालकांच्या नजरेतून तू काय सांगू शकतो? ॲटलिस्ट एक बेसिक अवेअरनेस. सी, एआय जर तू बॅकएंडला कोडिंगचा विषय घेतलास तर एआय खूप मोठा टॉपिक आहे. ते शिकणं ज्यांना टेक्निकल नॉलेज नाही आहे डिफिकल्ट आहे. पण एआयचं इम्प्लिमेंटेशन जे आहे वरती आपण जे यूज करतो ना एआय, ते सगळेजण करू शकतात. ते कॉमन तू मी कुणीही करू शकतो समजा फॉर एक्झाम्पल. तर मग ते इम्प्लिमेंटेशन कसं होतं, तरी ॲटलिस्ट त्यांना समजलं मुलांना आता या स्टेजला, त्यांची समजा क्युरिओसिटी वाढली, त्यांना एआयला पॉवरफुल यूज करता आलं, तर पुढे जाऊन त्यांच्या लाईफमध्ये त्यांना काय करायचं आहे ना यासाठी पण त्यांना एआय खूप चांगला गाईड करू शकतो मुलांना. मग आता करिअर ड्रीमर नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, गुगलचंच आहे. ते तुला करिअर चूज करायला मदत करतं. तो वेगवेगळ्या क्वेश्चन्स वगैरे विचारतो, सगळ्या फॉर्मॅट देतो, त्यातून तुला तो करिअर चूज करायला मदत करतो. म्हणजे तू स्पेसिफिक तुझ्या इंटरेस्टवर किती करिअर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते तुला सांगतो तो. अशा पालकांचे जर फोन आले तर त्याला काय गाईड करू शकतोस की काय करायला पाहिजे मुलांनी? नाही, डेफिनेटली त्यांना तू जाणून घेऊ शकतो त्यांच्या मुलांचं, त्यांना अपेक्षित आहे, ह्यांना अपेक्षित आहे. हां, नाही ह्याच्यामध्ये कसं आहे, डिस्कशनचा पार्टच नाही आहे. एक फक्त एआय लोकांना माहिती असलं पाहिजे, मुलांना माहिती असलं पाहिजे, एवढाच आहे. मग त्यांची रिक्वायरमेंट आपल्याला विषयच नसतो किंवा तुमची रिक्वायरमेंट द्या, कारण की सगळ्यांसाठी कॉमनच गोष्ट आहे ही, की मुलांना शिकण्यासाठी मुलांना काय लागणार. आता समजा 10 ते 18 वर्ष वयोगटातली मुलं असतील, 5वी ते 10वीच्या मधली किंवा 12वी मधली, तर त्यांना बेसिक गोष्टी काय लागतात त्याच्या खाली तर मी सांगत पण नाही. मी तर म्हणतो की 10 वर्षाच्या खाली मुलांना अजून हातात नका लावू त्या गोष्टीला, किंवा तुम्ही बघू पण नका ती गोष्ट आता सध्या तरी असं आहे. पण ॲटलिस्ट ज्या मुलांना थोडीशी अंडरस्टँडिंग आलेली आहे, तर ती मुलं कसे बेटर वेने यूज करू शकतात, तर त्या लोकांसाठी आपण करू शकतो. म्हणजे 11वी 12वी बोलतोस? हां, म्हणजे 5वी पासून पुढची अच्छा, एक थोडीशी अंडरस्टँडिंग, हायस्कूलमध्ये आल्यावर थोडं बेसिक अंडरस्टँडिंग मुलाकडे असतं समजा तिथून. खरं तर मी मोबाईल 18 वर्षाच्या आधी अलाउडच करायचा ना असं सांगत असतो नेहमी. पण अगेन पर्सनल मोबाईल असण्यापेक्षा तुम्ही पालकांच्या मोबाईलवर जर बघताय समजा आणि पालकांनी त्या गोष्टी ट्रॅक ठेवला की मुलं काय करतायत, तर तो विषय संपतो तिकडेच बाय डिफॉल्ट असं आहे. म्हणजे पालकांनी त्यामध्ये ॲज अ इन्व्हेस्टमेंट बघू देते की एक्सपेन्सेस बघायला पाहिजे? इन्व्हेस्टमेंटच डेफिनेटली, आणि त्यांची फ्युचर इन्व्हेस्टमेंट. मुलांना आत्ताच जर एआय व्यवस्थित समजलं आणि त्याचे पॉझिटिव्ह यूज करायला चांगले लागले समजा, तर त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांना जास्त डिफिकल्टी येणार नाही त्या गोष्टीची. त्यांना माहिती असतील या गोष्टी. आणि आता या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन मी माझ्या घरातूनच सुरू केलेलं आहे. म्हणजे माझ्या मुलाला शिकवायला आता हे सेशन जे मी मुलांचे घेणार समजा, त्याच्यामध्ये पण त्याला बाय डिफॉल्टच मी इन्व्हॉल्व करणार आहे. अच्छा, म्हणजे कसं इन्व्हॉल्व होतं ते? त्यांना मी माझ्या एक तर पहिली गोष्ट कंटेंटमध्ये पण इन्व्हॉल्व करतो, की मी कंटेंट काय काय घेतोय समजा फॉर एक्झाम्पल. सेशन्स अटेंड करण्यामध्ये पण इन्व्हॉल्व करतो, की सेशन्स अटेंड केले पाहिजेत. आता तो मल्टिपल टाइम जे अटेंड करेल, माझ्या कंटेंट डेव्हलपमेंटला मला मदत करेल समजा जे काय असेल, तर ऑटोमॅटिक तो पण त्या गोष्टी शिकणारच आहे, त्याच्यासमोर पण त्या गोष्टी येणारच आहे, त्याला फ्युचरमध्ये त्याचा फायदा होणारच आहे असं आहे. पण एक गोष्ट तुला मी सांगतो, आता हा विषय थोडासा एआयला धरून वेगळा आहे. ओके, पालकांचं कसं झालं माहिती आहे, म्हणजे आपल्या काळातलं ॲटलिस्ट तुझ्या माझ्या काळातले जे लोक आहेत त्यांचं असं झालं ना, की मला जे नाही मिळालं ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे. म्हणून पालकांनी मोबाईल्स मुलांच्या हातात देऊन ठेवलेत पहिल्यापासूनच. म्हणजे 2री 3री पासून 4थी पासून मुलांच्या हातात डायरेक्ट स्मार्टफोन्स असतात. पण आपण त्यांची एखादी इच्छा
ती गरज नव्हती त्यांची कधीच, ती इच्छा होती त्यांची. इच्छा सॅटिस्फाय करताना आपण किती मोठी चूक करतोय पालकांना कधी समजलं नाही. ओके, मग याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, की मुलं काय बघतायत त्यामध्ये, मुलं त्यात एक्झॅक्टली काय करतायत हे लोकांना माहीत नाही आहे. मग आता एक फॅमिली कंट्रोल नावाचा ऑप्शन होतो गुगलमध्ये बाय डिफॉल्टच, की तुम्ही कंट्रोल ठेवू शकता मुलाच्या मोबाईलवर. ते लोक वापरत नाहीत समजा. अच्छा. म्हणजे मी तर असे केसेस ऐकलेले आहेत की जे आता आपण लाईव्ह पॉडकास्टवर सांगू शकत नाही, पण मुलं अक्षरशः त्यांच्या माइंडसेटवर परिणाम झालेला आहे, गेम्स वगैरे खेळून असेल किंवा काही असेल. आणि बोलतो ना, एक आयुष्यातून उठले, त्यांना सायकोलॉजिस्ट कन्सल्ट करावा लागला, इथपर्यंत त्यांची सिच्युएशन गेली होती. म्हणजे ते कोणाचे ऐकायचे नाहीत, आदळआपट करायचे वगैरे, बरंच काय काय वर्स्ट. काही लोकांनी सुसाईड अटेम्प्ट केले, सुसाईड पण केल्या मोबाईलमुळे, असं पण आहे. त्यामुळे आपण जे टूल त्यांच्या हातामध्ये देतोय ना, ते किती, त्यांना पहिली गोष्ट गरज किती आहे त्या गोष्टीची, मग त्याची इच्छा आहे ते टूल की गरज. आता माझा मुलगा दुसरीला असल्यापासून माझ्या मागे लागला की मला मोबाईल पाहिजे. त्याला क्लिअर इन्स्ट्रक्शन माझ्याकडे होते की तू 18 वर्ष झाल्यास तुला मोबाईल मिळणार नाही, तू आमचे मोबाईल तोपर्यंत वापरू शकतोस गरज पडली तर. आमचे मोबाईल असल्यामुळे त्याच्यात आमचा बाय डिफॉल्टच कंट्रोल आहे, तर आम्हाला समजतं की तो काय करतोय सगळ्या गोष्टी. हां, अवघड असं नाही म्हणू शकत आपण, ही तुमची किती इच्छा आहे. म्हणजे आता आपल्या पालकांना थोडंसं आता रिलीफ राहायचं आहे ना, म्हणून पालक त्या गोष्टीनं काळजी घेत नाहीत. पण आपण कोणासाठी करतोय, सगळ्या फॅमिलीसाठी करतोय, तर फॅमिलीसाठी आपण या गोष्टी बाय डिफॉल्टच लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे आता हे प्रत्येकाला तेवढं टेक्निकली जमेल असं सांगू शकत नाही, पण बेसिक गोष्टी जर तुम्ही केल्यात ना, म्हणजे काय करतोय मुलगा एक्झॅक्टली, काय बघतोय मोबाईलवर दिवसभर, काय चाललंय, की ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तो फॅमिली कंट्रोल तरी ऑन करा मुलांच्या मोबाईलमध्ये, ॲटलिस्ट 18 वर्षाची होईपर्यंत. जर आपल्याला संविधानाने अधिकार दिला मतदानाचा 18 वर्षानंतर, ह्याचा अर्थ काय होतो, काहीतरी आहे ना, म्हणजे तुला अक्कल आल्यावर तुम्ही मतदान करा, इन शॉर्ट असंच आहे ना. मग तसंच 18 वर्षानंतर मुलाच्या हातात मोबाईल आला पाहिजे स्वतःचा, तोपर्यंत नसलाच पाहिजे. मग ह्या मताचा तर मी एकदम ठामच आहे पहिल्यापासून, आणि मी अजूनही सगळ्यांना तेच सांगतो. आता कोणी ऐकेल हे नाही ऐकेल नंतरचा प्रश्न आहे, पण ॲटलिस्ट ज्याला हे कळेल, कारण आपण ज्या मुलांसाठी हे करतोय जर ती मुलंच आपल्या हातातून निघून गेली तर त्याचा आपल्याला काय फायदा नाही आहे सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे बेसिक गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. पालक झाले, विद्यार्थी सांगताना कुठेतरी घाबरतात आईवडिलांना, की आईवडिलांना बाबा मला हे करायचं, आई मला हे करायचं आहे. तर विद्यार्थी म्हणून त्यांनी कुठलं लक्ष देऊन आईवडिलांशी बोललं पाहिजे? ओके, आता कसं आहे माहिती आहे, आता हे बेसिकली आता सगळेजण रील्स बघतात समजा, सगळेजण यूट्यूब वगैरे बघतात, कंटिन्यू सगळ्यांना तर दिसतात की बाबा AI तर चालूच आहे, आणि AI मार्केटची गरज आहे. पण तुम्हाला सगळ्यांना लोकांना माहितीच आहे बाय डिफॉल्ट. आता म्हणजे आता आपल्या सिलेबसमध्ये पण आता AI यायला लागलं आहे, AIचं एज्युकेशन यायला लागलेलं आहे समजा. सो त्यामुळे पालकांना तर बाय डिफॉल्ट अवेअरनेस आहेच की AI आहे मार्केटमध्ये, प्लस मुलांना पण आहे. तो एक काहीतरी चांगलं जर मला शिकायला मिळत असेल, ॲटलिस्ट मला त्याचा बेसिक नॉलेज तरी येत असेल त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं, या इम्प्लिमेंटेशनचं स्पेसिफिकली, तर ते पालकांना मुलं तर बिनधास्त सांगू शकतात, कारण त्याचा त्यांना बेनिफिट होणारच आहे. आणि मुळात आम्ही आहे ना असं आपण कुणाकडे शिकावं तो पण महत्वाचा आहे. बरोबर. आता कसं त्यासाठी तुम्ही ट्रस्टेड फेस बघताच बाय डिफॉल्ट, पण ट्रस्टेड फेसमध्ये आता एवढे इन्फ्लुएन्सर मार्केटमध्ये असतात समजा, पण त्यांना खरोखर प्रॅक्टिकल त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे का, तिथून ती सुरुवात असते समजा. आणि जर असेल नंतरची गोष्ट आहे, पण तुम्हाला त्यातून खरोखर व्हॅल्यू मिळणार आहे का ते आहे. आणि त्यात ती फीस किती आहे, म्हणजे आम्ही तर लिटरली 400-500 रुपये घेऊन आपण लिटरली तो सेशन घेतो मुलांसाठी, किंवा मुलांनी जास्त जास्त शिकावं. आपलं अगेन ते मगाशी म्हटलं प्रिन्सिपल आपलं कॉन्ट्रीब्युशनचं आहे, की बाबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला, जास्तीत जास्त लोकांना फायदा झाला पाहिजे, आपण त्या अँगलने बघतोय. असं आहे. तर मुलांसाठी आपण कोर्स घेतो, त्यात आपण 499 रुपीज फीज असते आपली, त्यातून आपण तो कोर्स डिलिव्हर करतो. पालकांना पण ते बर्डन नाही वाटत, आणि ॲट द सेम टाइम मला जे पर्पज आहे, मी जे करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय समजा. आणि मुलं शिकतील, विद्यार्थी शिकतील. उद्या विद्यार्थी शिकले तर आपला भारत सक्षम होईल. म्हणजे उद्या तर असे व्हायला पाहिजे की बाबा AIचे इम्प्लिमेंटर्सपेक्षा आपण म्हणतो AIचे टूल बनवणारे लोक आपल्याकडे बनली पाहिजेत, की जे वेगळे टूल्स बनवतील समजा, आणि टूल्स बनवून ते लोक जगाला विकतील, असं पण पाहिजे. किती अभिमान वाटेल आपल्याला. आणि आपल्याच विद्यार्थ्यांपैकी कोणतरी असेल त्याच्यामध्ये, तर आपल्याला अजून किती मोठा अभिमान वाटू शकतो. तर त्या अँगलने पण मी बघतोय सगळ्या गोष्टी. असं आहे. म्हणजे इंडस्ट्री पुढे जाऊन मोठी होणार 100% येस. हो. तू आता जेवढा तू या इंडस्ट्रीमध्ये आहेस, काय काय अजून येणार आहे आता? येणार अंदाज म्हणजे आता जसं सांगितलं, आता एकदम बेसिक एक्झाम्पल सांगतो. आता मोठमोठ्या कंपन्यांनी तर हायरिंग बंदच केली, ॲटलिस्ट IT इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी हायरिंग बंद केलेली आहे, बऱ्यापैकी बंद केलेली आहे. ओके. फायरिंग त्यांचं बाय डिफॉल्ट चालूच होतं समजा. आता ते फायरिंगला AIचं एक्झाम्पल देतात, पण ते अजूनपर्यंत तेवढं इम्प्लिमेंट नाही आहे. AI लोकांना तर काढायचं असेल समजा, त्यांनी काढले असतील. पण हायरिंग आहे ना, त्याचा रेशो खूप कमी झालेला आहे.
जसं तुला मगाशी मी एक्झाम्पल सांगितलं, आता IT मध्ये मला एखादी गोष्ट करायला जे मला 5-6 दिवस लागायचे ते आता मी तासाभरात करतो, 2 तासामध्ये करतो. तर ऑटोमॅटिक वेळ कमी झालेला आहे. आणि आता हे जेमिनी असेल, ChatGPT किंवा क्लॉड, कुठलेही एजंट मला बाय डिफॉल्ट कोडिंग बनवून देतात माझ्यासाठी, तर माझं काम सोपं होतं आहे. यावर मला नाही खूप इंटरेस्टिंग प्रश्न माझ्या मित्राने विचारलेला, त्यांचं इंटिरियरचं काम चालतं समजा. तर ते म्हटल्यासोबत IT इंडस्ट्रीवर इम्पॅक्ट येतो आहे ना या गोष्टीचा, AIचा. मग आम्हाला आमच्या बिझनेसवर कसा इम्पॅक्ट होणार आहे याचा, असं मी त्याला म्हटलं, यार बघ, सगळ्यात जास्त कमवणारी इंडस्ट्री कुठली IT इंडस्ट्री आहे सध्या. जर IT इंडस्ट्रीमध्ये जॉब्स नसतील, त्यांच्याकडेच पैसे नसतील फॉर एक्झाम्पल, तर मग ते लोक इंटिरियर कशाला करतील ना. ते लोक कॉस्ट कटिंगमध्ये ते लोक इंटिरियरवर जाणार नाहीत समजा, मग ते तुझे प्रोडक्ट घेणार नाही आहेत. असा इनडायरेक्ट इम्पॅक्ट हा प्रत्येक इंडस्ट्रीला बाय डिफॉल्टच येणार आहे, समजलं. मग जो AI वापरून पुढे जातोय ना, तर त्याने मला विचारलं पुढे, मग आता मला कसं समजणार की माझ्यावर इम्पॅक्ट कसा होणार. म्हटलं तू ChatGPTला ट्रेन कर, तुझ्या बिझनेसबद्दल सांग, आणि मग त्याला विचार की माझ्या इंडस्ट्री कुठे इम्पॅक्ट येऊ शकतो पुढे जाऊन, तो तुला सांगेल ना काय करायचं आहे ते. असं आहे. तसं तर कुठलीच इंडस्ट्री नाही आहे की ज्याच्यावर इम्पॅक्ट येणार नाही आहे समजा, आणि बदल घडणार नाही असं होणार नाही. आता प्रत्येक गोष्ट, आता कोविड नंतर जर ऑब्झर्व केलं असेल ना, कोविडच्या आधी लोकांची काम करण्याची पद्धत आणि कोविड नंतरची पद्धती बऱ्यापैकी वेगळी आहे. कारण लोक ऑनलाईन जायला शिकले, लोक सेशन्स वगैरे बघायला शिकले, सगळ्या गोष्टी शिकले. तसं आता AIच्या आधीची काम करण्याची पद्धत लोकांची आणि AIच्या नंतरची काम करण्याची पद्धत बदलणार आहे. पद्धत बदलणार आहे, गोष्टी राहतील तशाच, पण पद्धत बदलणार आहे. तर ती ॲडॉप्ट करता आली पाहिजे. मग ही फार्मास्युटिकल इंडस्ट्री असू दे, ही तुमची फूड इंडस्ट्री असू दे, ही तुमची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असू दे, सर्व्हिस इंडस्ट्री, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची पद्धत आता बदलणार आहे, हे नक्की आहे. आज आपण विद्यार्थी बोलतो, एक मुलगी असेल किंवा मुलगा, त्यांना वर्क फ्रॉम होम करायचं असेल किंवा फिजिकल तिथं काम करायचं, तर फिजिकलवाल्याचा फायदा आणि जेव्हा वर्क फ्रॉम होम करायचं असेल त्यावेळेला होणारी परिस्थिती, तर वर्क फ्रॉम हो यातनं जर शिकलं वर्क फ्रॉम होम चांगलं होऊ शकतं. आणि फिजिकल जाण्याचं मग काय ह्यातलं काय जोरात संगणमत सांगू शकतो, हे नुकसान आणि फायदा. हे ॲक्च्युली कसं आहे ना, दोन्ही गोष्टी प्रोज अँड कॉन्सनेच येतात. ओके एक सिम्पल एक्झाम्पल की मला कामावर जायचं असेल तर मला 2-3 तास ट्रॅव्हल करून तिकडे जावं लागतं, दिवसाचे 2-3 तास तिकडे मला खर्च करावे लागतात समजा. मग तिथे अगेन बसून मी काम करणार फिजिकली, तर माझ्या डोळ्यासमोर सगळी लोक असल्यामुळे, टीम असल्यामुळे माझं काम थोडं कम्पॅरेटिव्हली फास्ट होतं समजा, किंवा मला ते एक बाय डिफॉल्ट एक प्रेशर बनतं माझ्याकडे काम करण्याचं, जे काय असेल किंवा ते एन्व्हायरमेंट असतं वगैरे वगैरे. ह्याच्या उलट आता इथे तुझा वेळ जातो ट्रॅव्हलिंगमध्ये, पण तिकडचे बेनिफिट तुझे वेगळे आहेत ऑफिसमध्ये गेल्यानंतरचे, राईट. ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तू वर्क फ्रॉम होम करतो तुझा ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचतो, बरोबर, तू तुझ्या कन्व्हिनियन्सने काम करू शकतोस, असं आहे. पण याच्यामध्ये फक्त काय येतं की ते एन्व्हायरमेंट येत नाही. मग काही लोकांनी काय केलं, स्वतःच्या घरामध्येच ऑफिस बनवून ठेवलेलं आहे. जे लोक वर्क फ्रॉम होम करतात त्यांनी असं एक स्वतःचा बेडरूम त्यांनी एक सेपरेट केला, जो फक्त ऑफिससाठीच वापरतात, ऑफिसच्या कामासाठी वापरतात. आणि घरात त्यांना सांगून ठेवलेलं असतं की मला एवढे पुढचे 3-4 तास, 7-8 तास डिस्टर्ब करू नका, बरोबर की नाही. सो प्रत्येक गोष्ट जी असते ना ती स्वतःच्या प्रोज अँड कॉन्सने येते, असं आहे. मी वैयक्तिक स्वतः वर्क फ्रॉम होमला जास्त प्रेफरन्स दिलेला आहे, कारण मला माझ्या फॅमिलीला पण तसा वेळ देता येतो व्यवस्थित. कारण ऑफिसमध्ये गेल्यानंतर घरी कधी पोहोचेल मला माहीत नाही, आणि असंही मी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घरामध्ये असल्यामुळे मी घरातल्यांसमोरच असतो, असं आहे. आणि आमची कामं जी असतात, जे काय आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल, गोष्टी डिस्कशन असेल, ती पण होतात, ॲट द सेम टाइम ऑफिसचं काम पण होतं. दोन्ही वर्गाला याचा फायदा होऊ शकतो. वर्क फ्रॉम होम तर जास्तच फायदा होईल, 100% वेळ घरी पण देऊ शकतो, काम पण होऊ शकेल. 100%. खूप छान. आता यामध्ये तर आपण विद्यार्थ्यांचं झालंच, पण यामध्ये आता राहिल्या गृहिणी अजूनही घरी आहेत, त्यांना त्याचा काय फायदा होईल. आता तसं म्हटलं तर AIचा फायदा सगळ्यांनाच आहे. ओके, आता मी गृहिणींसाठी तर खूप चांगले चांगले एक्झाम्पल्स मी देतो नेहमी, की आता बऱ्याच वेळेला असं असतं ना की माझ्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला काहीतरी वेगळी गोष्ट आवडते, मुलाला काहीतरी वेगळी गोष्ट आवडते, मी काहीतरी वेगळं खाते, असं असतं गृहिणींचं बऱ्याच वेळेला. आणि वीकली शेड्यूल काय बनवायचं, रोज दरवेळेचा प्रॉब्लेम, तर त्यांचा रोजचा प्रॉब्लेम आहे. हे पण तुम्हाला ChatGPT देऊ शकतं की तुमचं विकली शेड्यूल, तुम्ही मुलांचे प्रेफरन्सेस टाकले की मुलाला हे आवडतं, नवऱ्याला हे आवडतं, समजा मला हे आवडतं, तर कॉम्बिनेशनमध्ये तिघांसाठी काय चांगलं होऊ शकतं. मग त्याचा विकली मी शेड्यूल काय बनवू, कुठल्या दिवशी कुठली भाजी, त्यात कशा तुम्हाला न्यूट्रिशन चांगले मिळतील किंवा मला विटॅमिन्स चांगले मिळतील, जे काय असेल XYZ शेड्यूल बनवून घेऊ शकतो मी. त्यातल्या त्यात एखादी गोष्ट कशी बनवायची हे माहीत नसेल तर त्याची रेसिपी त्याला पूर्ण घेऊ शकता. मग तुमच्याकडे फक्त समजा ब्रेड असतील आणि समजा पोहे आहेत फक्त फॉर एक्झाम्पल, किंवा अंडी असतील, तुम्ही त्याचा फोटो टाकून विचारू शकता की बाबा हे माझ्याकडे आहे सध्या, तू सांग याच्यातून मी काय बनवू शकते रेसिपी. ते पण तुम्हाला मदत करू शकतो ChatGPT किंवा जेमिनी, जे काय असेल ते. मग कुठलीही गोष्ट तुमची, कुठलेही चॅलेंजेस जर तुम्ही डिस्कस करता त्याच्याबरोबर, तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार. फक्त एवढंच की मी असं म्हणतो की कधीच त्याच्यावर कम्प्लीट रिलाय राहू नका. म्हणजे
तेच वापरून फक्त जगायचे असं नाही. फॉर्मॅट 80-20 तुम्ही जो विचार करायला वेळ घालवताय ना, तो विचार तुम्ही प्रोडक्टिव्ह कामामध्ये घालवा. समजा मग तुम्ही जे बेसिक पासून कामं करता, 70-80% कामं तुमची जर चॅट जीपीटी किंवा जेमिनाय करत असेल ना, तर 20% आपल्याला आपला इंटेलिजन्स अप्लाय करायचं आहे, ते कम्प्लीट करायचे आहेत आणि मग उरलेला जो वेळ आहे ना, तो आपल्या प्रोडक्टिव्ह कामांवर वापरायचा आहे, ना की फक्त रील स्क्रोल करण्यामध्ये वापरायचं आहे. असं आहे. आता मी स्वतः रील स्क्रोल करतो समजा, तर मी का करतो, आता माझ्या त्याच्यामागे रिझन असतं की बाबा मी टेक्नॉलॉजी शिकत असतो, काही ना काहीतरी नवीन काय मार्केटमध्ये चाललं आहे, त्याचे ट्रेंड मला कळतात की काय जे काय असेल, किंवा मी कम्प्युटर जास्त वापरतो, त्यामागचं रिझन तेच आहे. असं आहे. पण महिलांसाठी ते उपयोगाचं नाही आहे ना. मग तुम्ही कन्फ्युज आहात की मी मोकळ्या वेळात काय करू. बऱ्याच लेडीजला असं वाटतं की यार मी मोकळ्या वेळामध्ये पैसा पण कमवला पाहिजे, असं वाटतं बऱ्याच लोकांना की बाबा यार माझा नवरा कामाला जातो, आता त्याच्यावेळी त्याची जबाबदारी आहे, आत्मसन्मान आहे, तर त्याच्यात मी काय करू शकतो ना, हे जरी तुम्ही डिस्कस केलं की तू मला वेच सांग, मी अशी घरी बसलेली असते, मी एवढी शिकलेली आहे वगैरे, तू मला मार्ग सांग मी पैसे कसे कमवू, त्याचं पण तुम्हाला सोल्युशन चॅट जीपीटी किंवा जेमिनाय देऊ शकतं. म्हणजे बोलतो ना, हे जबरदस्त एक ताकद आपल्या हातामध्ये आलेली आहे. मग त्यात आणि एक खूप चांगला मित्र, इंटेलिजंट मित्र तुमच्यासोबत कायम असणार आहे. तर तुम्ही त्याला काय विचारताय आणि त्याच्याकडून काय उत्तर घेताय, हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही कसं वापरताय तुमच्या आयुष्यामध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे कुठलंही सेगमेंट घ्या, कुठलीही व्यक्ती घ्या, कुठल्याही व्यक्तीसाठी, कुठल्याही सेगमेंटसाठी AI हे युजफुल होऊ शकतं. म्हणजे एकदम वयस्कर माणूस जरी असेल तर तो पण AI चांगला वापरू शकतो. समजा एखादा लहान मुलगा असेल तर तो पण प्रोडक्टिव्ह चांगल्या पद्धतीने AI वापरू शकतो. कुठल्याही सेगमेंटमध्ये हे बसतंय फिट सध्या तरी. पण अगेन हे सोशल मीडियासारखं आहे. ज्या लोकांनी चांगला वापर केला त्या लोकांनी चांगलाच वापर केला, प्रोडक्टिव्ह वापर केला. ज्या लोकांनी चुकीचा वापर केला ते लोक त्याच्यात वाहवत गेले. असं आहे. तर आपण कसं वापरतोय याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तुझे बोलण्यात एक जाणवलं की 80-20चा फॉर्म्युला आहे. बरोबर. 80-20 तर 20% हा चुकू शकतं, हो. 80% तो बरोबर देतो. हे आतापर्यंत जो अंदाज आहे तो बरोबर आहे. हो हो. तर आता असाच अंदाज जर लोकांनी ठेवला आणि 20%कडे जर आपले इनपुट्स टाकले तर तो चांगला होऊ शकतो. 100% येस. ह्युमन इंटेलिजन्स अप्लाय झालंच पाहिजे. मग तुम्ही त्याला ब्लाइंडली कधी फॉलो नाही करायचं. मग ब्लाइंडली जाता तिथं गडबड होते. तिथे गडबड होते. मग तुम्ही त्याचे स्लेव्ह होऊन जाता, त्याचे गुलाम होऊन जाता. एवढे पण गुलाम होऊ नका ना. हा, म्हणजे तुम्ही मेंदू बंद ठेवा. वापरला पाहिजे. कारण असं आता अशी भीती पण आहे ना की म्हणजे समजा हे सगळं उत्तर देतोय तुम्हाला सगळे समोरून, तर पुढच्या 3-4 वर्षामध्ये लोक डोकं वापरायचं बंदच करतील, असंही होऊ शकतं मे बी. सो त्या केसमध्ये तुम्ही स्वतःचा एक कॉन्शियसनेस असतो कुठल्याही गोष्टी, तुमचा तो अलर्ट असलाच पाहिजे आणि तो तुम्ही त्याच्यावर वापरलाच पाहिजे. तुम्ही त्याला ब्लाइंडली फॉलो करूच नका. नवी क्रांती येते आणि नव्या क्रांतीसोबत सुबोध सारखा मित्र आज सोबत आहे. सुबोध, तू आज आलास. येस. जे मी तुझ्याशी प्रश्न असे विचारले की जे कदाचित तुला अडचणीत आणणारे होते, पण ज्यापर्यंत उत्तर दिलीस आणि तो मला खूप आनंद वाटला की तू कुठे थांबला नाहीस. प्रत्येक विचारांना दिलास. उद्योजक असो, गृहिणी असो, विद्यार्थी असो किंवा पालक असो. बरोबर. तर तू त्याबद्दल सगळी उत्तर दिलखुलास अशी उत्तर दिलीस. काय बोलतोस? शेवट आपण एंडला चाललोय. काही नाही. आता म्हणजे बेसिकली तुझ्यावर गप्पा मारताना मी अशाही गप्पा मारतो, मला मस्तच वाटतं. आणि तुझे प्रश्न थोडेसे इंटेलेक्च्युअल लेवलचे असल्यामुळे मला पण काहीतरी नवीन शिकायला किंवा बोलायला मिळेल. तो त्या अँगलने मलाही आवडलं इथे येऊन बॅक स्टुडिओमध्ये आणि जबरदस्त एक्सपिरियन्स माझासुद्धा होता. जसं मी सांगितलं की जसं स्वतः तुझ्या बिझनेसमध्ये AI इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे, तर सगळ्या उद्योजकांनी, सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये AI इम्प्लिमेंट केलं पाहिजे. ते जरी केलं तरी आपला पॉडकास्ट आपण बोलू शकतो की सक्सेसफुल झाला असं आपण म्हणू शकतो. थँक्यू. तर आज उद्योजक मित्र आणि AI मित्र सुबोध आपल्यासोबत होता. त्यांनी बऱ्यापैकी विषय मांडले. मी विषयाबाबत ज्याप्रमाणे प्रश्न विचारले गेले ते दुलखुलास उत्तर दिल्यामुळे तुम्हाला आजचा एपिसोड वेगळ्या डिझाईन आपण केला आणि त्यांनी तशी दुलखुलास उत्तर दिल्याबद्दल मी सुबोधचा खूप आभार मानतो. आणि असेच काही विषयावर आपण येणार आहोत. तर आपण इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.